that your interest, your commitment. It shows your commitment की तुम्ही खूप कमिटेड आहात. सगळे जॉईन झालेले आहात. जवळपास 30 मेंबर्स आर हिअर. फाईन, नो प्रॉब्लेम. ओके, म्हणजे एक विनंती आहे, सगळ्यांचे व्हिडिओ जर चालू असतील, चालू ठेवायचेच आहे कंपल्सरी. आणि आपला जो हा व्हिडिओ आहे तो सगळ्यांना दिसतो. देअरफॉर जरी तुम्ही घरी असाल तरी प्रॉपर ड्रेस वेअर करून बसा. जसं आपण घरी अगदी बनियन वगैरे असतो, प्लीज तसं बसू नका. राईट? येस. या, मी कोणाचंच नाव घेतलेलं नाहीये. राईट? चला, सगळ्यांनी म्यूट करायचं आहे. सगळ्यांनी म्यूट करायचं आहे. ओके, फाईन. दिस इज अवर सेकंड सेशन. अंतर्मनाचे 11 नियम यावरील हे सेकंड सेशन आहे. आणि लास्ट सेशनमध्ये आपण अंतर्मनाचा पहिला नियम शिकलेलो आहोत. इज माय व्हॉइस ओके? शो मी द थंब. इज माय व्हॉइस ओके? या, फाईन, ग्रेट. सो डिअर फ्रेंड्स, लास्ट सेशनमध्ये आपला जो फर्स्ट रूल होता अंतर्मनाचा पहिला रूल, आपण पहिल्या स्लाइडवरती येतो आहोत. वी आर कमिंग ऑन द फर्स्ट स्लाइड. ओके, रवी सर. ओके, सो डिअर फ्रेंड्स, लास्ट सेशनमध्ये आपण शिकलो होतो दॅट इज आपले एकूण 2 मनं असतात. मन एकच आहे, मनाचे 2 भाग आहेत. कोणी मला सांगू शकेल चॅट बॉक्स मनाचे किती भाग आहेत? आठवत आहे तुम्हाला? मनाचे एकूण 2 भाग आहेत. पहिला कोणता आहे? ओके, तन्वी सेइंग 2 माइंड्स आर देअर. कुमार सर इज सेइंग 2 माइंड्स आर देअर. 2 माइंड आहेत. एकच मन आहे, मनाचे 2 भाग आहेत. आपण हाऊ मेनी टाइप्स ऑफ माइंड म्हणण्यापेक्षा हाऊ मेनी पार्ट्स ऑफ द माइंड म्हणूयात. व्हेरी गुड. तन्वी सेइंग कॉन्शियस अँड सबकॉन्शियस. नवनाथ सर इज सेइंग मनाचे एकूण 2 भाग असतात. एक बाह्य मन आहे आणि दुसरा अंतर्मन आहे. व्हेरी नाईस. नवनाथ सर, तन्वी, व्हेरी गुड. तरी सुद्धा सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये टाईप करायचं आहे. कॉन्शियस माइंडसाठी आपण CM असं म्हणतो आणि सबकॉन्शियस माइंडसाठी SCM. ओके, मराठीमध्ये दिगंबर सर इज सेइंग दॅट की चेतन आणि अवचेतन मन असे 2 मनाचे भाग आहेत. अभिजित सरांनी सांगितलेलं आहे CM, SCM, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस सबकॉन्शियस माइंड. ओके, त्याच्यानंतर आपण हे शिकलो होतं की कॉन्शियस माइंडकडे किती टक्के आहे, किती टक्के पॉवर आहे आणि सबकॉन्शियस माइंडकडे किती टक्के पॉवर आहे. पॉवर म्हणण्यापेक्षा किती टक्के कंट्रोल आहे. ओके, सो येस, कॉन्शियस माइंडकडे किती टक्के आहे? तन्वी सेइंग 10%. सोनाली मॅम इज सेइंग 10%. सबकॉन्शियस माइंड 90%. व्हेरी गुड. तरी सुद्धा सगळ्यांनी टाईप करायचं आहे. का टाईप करायचं आहे? त्याच्या मागचं कारण असं आहे, वेन यू टाईप इन द चॅट बॉक्स, तुम्ही मेंटली आणि फिजिकली या सेशनमध्ये, या झूममध्ये, या रूममध्ये, या मीटिंगमध्ये असता. अँड आय वॉन्ट ऑल ऑफ यू हिअर फिजिकली अँड मेंटली. तन्वी सेइंग सबकॉन्शियस माइंड इज 90%. व्हेरी गुड. सगळ्यांनी टाईप करायचं. मी सगळ्यांचे चॅट्स वाचतो आहे. मिसाळ शशिकांत सर इज सेइंग दॅट कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड. शशिकांत सर, कॉन्शियस माइंडमध्ये किती पॉवर आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये किती पॉवर आहे, हे तुम्हाला चॅटबॉक्समध्ये टाकायचं आहे. पूनम कुंभार मॅम, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडच्या समोर लिहा कॉन्शियस माइंड किती पर्सेंट आहे आणि सबकॉन्शियस माइंड किती पर्सेंट आहे. प्रणिता, यू आर वेलकम. लास्ट सेशन यू मिस्ड. ओके, दिस इज आवर सेकंड सेशन. ऑल्दो यू आर आन्सरिंग करेक्टली. कॉन्शियस माइंड 10%, सबकॉन्शियस माइंड 90%. ग्रेट. नवनाथ सर, राहुल गाडे सर. ओके, आपल्यापैकी काही जण खूप ऍक्टिव्ह असतात. त्या ऍक्टिव्ह लोकांनी ऍक्टिव्हच राहायचंय. हिरेन शहा, हिरेन, तुला तुझ्या फॅमिली मेंबर सोबत आईदर मम्मा पप्पा कोणासोबतही सेशन तू अटेंड करू शकतो. ओके, लहान मुलाचा आवाज येतोय, प्लीज म्यूट करा. अपर्णा चव्हाण मॅम, हा कॉन्शियस माइंड 10% आहे, सबकॉन्शियस माइंड राईट, बरोबर आहे. दीपक सर इज सेइंग दॅट 10% अँड 90%. व्हेरी गुड. विशाल बोई सर इज सेइंग दॅट 10% अँड 90%. मी ज्यांची ज्यांची नावं घेतो आहे त्यांची नावं माझी टीम इथे राईट डाऊन करत आहेत, स्क्रीनशॉट्स घेत आहेत. त्यांनाच आपल्या पुण्यामध्ये लोणावळ्यामध्ये होणारं रिट्रीट, एक दिवसाचं एक दिवसाचं माइंड पॉवर वर्कशॉप कम्प्लिटली फ्री भेटणार आहे. त्याच्यामध्ये
ब्रेकफास्ट, लंच, डीजे, डान्स, एव्हरीथिंग, नोट्स आणि सगळं काही तुम्हाला फ्री भेटणार आहे. राईट? येस. कंडिशन फक्त एकच आहे की तुम्ही आपल्या सगळ्या झूम सेशन्स एप्रिलपर्यंतच्या अटेंड करायचे आहेत. त्याची एका व्यक्तीसाठी फीज येते हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि तिथलं रेंट जर बघितलं तर जवळपास 3,000 ते 3,500 एका व्यक्तीसाठी खर्च येतो. परंतु आपण पूर्ण ऑडिटोरियम बुक करतोय वर्कशॉपसाठी. तुम्हाला कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. तुम्हाला म्हणजे ज्यांचे इथे कमेंट्स येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे रेग्युलर बेसिसवरती आपल्या सेशन्स अटेंड करतात ऑफलाईन आणि ऑनलाईन झूम सेशन्स आणि क्लिनिकला येऊन, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ग्रेट, ग्रेट. ओके, चला आता खऱ्या अर्थाने आपण रोहित गायकवाड थँक्यू, पूनम कुंभार मॅम थँक्यू, व्हेरी गुड, यू आर राईट, एक्झॅक्टली यू आर राईट, बरोबर आहे. चला आता आपण वळतो आहोत पहिल्या नियमाकडे. अंतर्मनाचा पहिला नियम, द फर्स्ट रूल, जे लास्ट मीटिंगमध्ये नव्हते, जे लास्ट सेशनमध्ये नव्हते, त्यांच्यासाठी मी थोडंसं रिपीट करतो. पहिला रूल, आपल्या अंतर्मनाचा पहिला रूल आहे. ओके, अंतर्मन रवी सर, कॅन यू प्लीज चेक स्क्रीनवरती समबडी इज डुईंग समथिंग. ओके, इरेज करता येत असेल तर बघा. ओके, आपल्या स्क्रीनवरती कुणीही काहीही लिहिण्याचा प्रयत्न करू नका. ते इरेज करायला वेळ जातो आपला, बाकी काही नाही. दॅट्स ओके, फाईन. चला, हरकत नाही. पहिला रूल आपण अंतर्मनाचा शिकलो, दॅट इज रिपिटेशन, रिपिटेशन, रिपिटेशन. सगळ्यांनी आर टाईप करा चॅटबॉक्समध्ये. पुट आर इन द चॅटबॉक्स. आर आर आर, फक्त रिपिटेशनचा आर टाईप करा. आर आर आर. लेट मी चेक. चव्हाण मॅम, व्हेरी गुड. दीपक, अलका मॅम, अलका कांबळे, ओके. श्रेयश, तन्वी, कुमार, क्या बात है, क्या बात है. पूजा मॅम, अलका कांबळे मॅम, ओके. रोहित, आयफोन, ओके. आयफोन, समीर, राईट, आता लक्षात आहे माझ्या. विशाल, सोनाली, हिरेन, मी फर्स्ट नेम घेतोय. रत्नाकर, अभिजित, मी फर्स्ट नेम घेतोय. नवनाथ, रेखा, ओके. रेखा मॅम, ओके. मी फर्स्ट नेम घेतोय, वेळ कमी असल्यामुळे. रेखा मॅडम, तुम्ही टी टाईप केलेला आहे, आपल्याला आर टाईप करायचा आहे. आर म्हणजे रिपिटेशन, रिपिटेशन. विशाल खरात, यू आर राईट. प्रियंका भंडारी मॅम, रिपिटेशन, अगदी बरोबर आहे, यू आर राईट. रिपिटेशन, रिपिटेशन, रिपिटेशन. अंतर्मनाचा पहिला नियम आहे रिपिटेशन. ओके, आता स्क्रीनकडे बघायचं आहे. हा, दोन्ही हात कंटिन्युअसली चालू ठेवायचा आहे. मी कंटिन्युअसली तुम्हाला चॅटबॉक्समध्ये टाईप करायला सांगणार आहे. प्रॉब्लेम काय होतो, काही जणांकडे दोन मोबाईल्स असतात. इथे फक्त फिजिकली अटेंड असतात आणि दुसरीकडे हे व्हॉट्सॲप. माझ्याकडे पण दोन फोन आहेत. दोन्ही फोन मी साईडला ठेवून दिलेले आहेत. आता माझ्यासाठी इम्पॉर्टंट आणि अर्जंट हे सेशन आहे. या सेशनमध्ये मला बेस्ट ऑफ द बेस्ट डिलिव्हरी करायची आहे. त्यामुळे मी 100% इथे आहे. यू कॅन सी माझ्या मम्मीचा कॉल जस्ट मिनिटापूर्वी येऊन गेला, बट आय डिड नॉट रिसीव दॅट कॉल. यू कॅन सी, ओके, यू कॅन सी माय ममाज कॉल इज देअर, बट आय डिडंट रिसीव द कॉल बिकॉज जवळपास 35-40 लोक इथे आहेत. ओके, आय कॅन कॉल माय मॉम बॅक अगेन, परंतु मी तुम्हाला कमिटमेंट दिली होती की आय वॉज गोइंग टू कम ऑन द राईट टाइम. चला, हरकत नाहीये. पहिला नियम आहे अंतर्मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड ऑलवेज लर्न्स फ्रॉम, दीपक सर, सबकॉन्शियस माइंड ऑलवेज लर्न्स फ्रॉम रिपिटेशन. ओके, बहिर्मनाकडून किंवा पंचज्ञानेंद्रियांकडून. रवी सर, कुणाचा तरी माईक चालू आहे, माझी विनंती आहे, प्लीज म्यूट ऑल. ओके, बहिर्मनाकडून किंवा अंतर्मनाकडून, बहिर्मनाकडून किंवा अंतर्मनाकडून. ओके, पुण्याचे जे आत्ताचे 7 ते 8 सेशनला जे जे होते त्यांनी आय टाईप करा. आय, लेट मी चेक किती जण आहेत. आत्ता 7 ते 8च्या सेशनला जे जे होते. तन्वी, यू आर देअर. ओके, चॅटबॉक्समध्ये आय टाईप करा, चॅटबॉक्समध्ये आय टाईप करा. लेट मी चेक की 7 ते 8चं सेशन करून पण 8 ते 9 पुण्यामध्ये ट्रॅफिक खूप खूप असतं. घरी जायला 1 तास लागतो. तरी सुद्धा तुम्ही घरी जाऊन ऑन द टाइम. काय लिहिलं हे, आय कोण येते. ओके, तन्वी इज देअर. व्हेरी नाईस तन्वी, आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. ग्रेट. ओके, देर वॉज सो मेनी रिझन्स टू नॉट टू अटेंड द सेशन. अटेंड न करण्यासाठी बरेच सेशन्स होते. पूजा मॅम इज देअर. ओके, पण you attended this, it means that you are very committed student, you are very committed. Okay, very good, I'm proud of you. राईट, मम्मनी पण जॉईन केलंय का सोनाली मॅम, वेलकम. क्या येस सर, बात आहे. येस सर. येस, नेहमी लक्षात ठेवा, जशी कंपनी असते ना तसे प्रोडक्ट्स असतात, बरोबर. जसे आई वडील असतात तसे मुलं असतात. आणि आपल्याला कधीही टीचिंग पॅरेंट बनायचं नाही, आपल्याला लर्निंग पॅरेंट बनायचं आहे. आपण शिकत राहायचं. ओके, आपण शिकत राहायचं, आपलं बघून आपले येस. मुलंही शिकतात. राईट, चला, व्हेरी गुड. बरेच जण आहेत ज्यांनी आय टाईप केलं. काही जण ट्रॅव्हलिंग मध्ये असतील, काही जण हॉटेल्समध्ये जेवण करत असतील, हरकत नाही.
तरी सुद्धा काही जण हेअरफोन्स लावून अटेंड करतात, कारण इथे 40 लोक आहेत. गेल्या सेशनला बरोबर 40च लोक होते, 40 समथिंग, 40-42. आज पण तेवढेच आहेत, म्हणजे नो बडी इज दॅर. कोणीही मिस झालेलं नाहीये बहुतेक. ओके फाईन, हरकत नाही. परत आपण मुद्द्याकडे येतोय. अंतर्मनाला फक्त आणि फक्त रिपिटेशनची भाषा समजते, रिपिटेशनची भाषा समजते. अंतर्मनाकडून किंवा पंचज्ञानेंद्रियांकडून अंतर्मनाकडे विचार प्रक्षेपित करतेवेळी त्याची पुनरावृत्ती करावी लागते. आय एम गोइंग टू रिपीट इन इंग्लिश. इफ यू वॉन्ट समथिंग इन द प्रेझेंट, इन द रियालिटी, तर मग तुम्हाला काय करावं लागेल? यू हॅव टू रिपीट द ॲक्शन अगेन अँड अगेन. तुम्हाला ती ॲक्शन, ती कृती सेम रिपीटेडली रिपीट करावं लागेल. ओके. मी हे जे सेशन घेतो आहे कुठलं पाठांतर करून घेत नाहीये, कारण सेशन घेण्याची प्रक्रिया माझ्या अंतर्मनाला मी किती वेळा तरी दाखवलेली आहे. म्हणजे आय स्टार्टेड अटेंडिंग द सेशन, कंडक्टिंग द सेशन सिन्स 2009. त्यामुळे मला कुठे आता अभ्यास करायची गरज लागत नाही. एखादा पॉईंट बघितला त्याच्यावरती मी 4-5 तास सहजपणे बोलू शकतो. याचाच अर्थ काय? माझ्या अंतर्मनाला त्या गोष्टीची रिपीटेडली रिपीट सवय झालेली आहे. ओके. आता तुम्हाला एक प्रॅक्टिकल गोष्ट करायची आहे, जी गोष्ट तुम्हाला प्रेझेंटमध्ये हवी आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला व्यायामाची सवय नाहीये. ओके. काहींना व्यायामाची सवय नाहीये, काहींना रीडिंगची सवय नाहीये. ओके. काहींना एखादी गोष्ट जमत नाहीये. तर मग आपल्याला काय करावं लागतं? सिंपल फंडा मी तुम्हाला सांगतो. ज्यांना ज्यांना सेल्फ हिप्नोसिस जमतं, त्यांनी सेल्फ हिप्नोसिसची प्रोसेस करून मनाच्या बीटा अवस्थेतून अल्फा अवस्थेमध्ये जाऊन जी गोष्ट जमत नाही आणि जी गोष्ट तुम्हाला जमायला पाहिजे अशी वाटते, ती कृती, ती ॲक्शन, तो मोमेंट तुम्हाला स्टार्ट टू एंड व्हिज्युअलाइज करायचं आहे. किती जणांना समजलं? म्हणजे आता मी जे सांगितलेलं आहे ते किती जणांना समजलं? व्हेरी गुड. अंगद सर, व्हेरी गुड. किती जणांना समजलं? जर समजलं नसेल तर चॅटबॉक्समध्ये एन टाईप करा, एन. जर समजलं नसेल तर चॅटबॉक्समध्ये एन टाईप करा, एन. एन फॉर नो. जर नसेल समजलं तर मी पुन्हा रिपीट करेल, अजून इझी भाषेमध्ये करेल. ओके फाईन. ज्यांनी ज्यांनी एन टाईप केलेलं आहे मी त्यांची नावं घेणार नाहीये. आय कॅन अंडरस्टँड की तुम्हाला समजलेलं नाहीये. व्हेरी गुड. एनची संख्या जास्त आहे, हरकत नाही. मी पुन्हा रिपीट करतो. बघा, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो. किट नंबर 1 सगळ्यांकडे आहे. किट नंबर 1, चला ओपन करा. किट नंबर 1. नसेल तर फक्त ऐका. पण मी तुम्हाला सांगितलं सेशन अटेंड करताना 3 पी. पहिला पी काय? पी म्हणजे पाणी, प. दुसरा प म्हणजे काय? पेन. आणि तिसरा प म्हणजे काय? नोटबुक. कंपल्सरी जवळ ठेवा, कारण एखादा थॉट सुचला तर तुम्हाला लगेच लिहिता येईल. चला मी रिपीट करतो. डोंट वरी प्रियंका मॅम, डोंट वरी. ओके, कुमार सर तुमच्या लक्षात आले. शॉन तुला लक्षात नाही आलं बाळा, मी सांगेल. डोंट वरी. चलो लक्षात घ्या. किट नंबर 1 वरती बघा, पेज नंबर 2-3 वरती बघा, तिथे एक डायग्रॅम आहे. ओके. रवी सर, कॅन आय हॅव किट नंबर 1 प्लीज, इफ इट इज देअर अवेलेबल. डायग्रॅम आहे, चेक करा. ओके. एक व्यक्ती झोपलेली आहे आणि तिथे प्रोसेस सुद्धा दिलेली आहे. प्रोसेस काय? सिंपल. तळपायापासून डोक्याच्या केसांपर्यंत शरीराचा प्रत्येक भाग शिथिल करत जायचा आहे. मी रिपीट करतोय. तळपायापासून डोक्याच्या केसांपर्यंत शरीराचा प्रत्येक भाग, इज माय व्हॉइस क्लिअर? हां. तळपायापासून डोक्याच्या केसांपर्यंत शरीराचा प्रत्येक भाग शिथिल 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 करत जायचं आहे. शिथिल शब्दाचा अर्थ मराठी इंग्लिशमध्ये आहे रिलॅक्स. ओके. एवढं समजलं का? तळपायापासून डोक्याच्या केसांपर्यंत. क्लिअर? ओके. हा. तर कोणकोणते पार्ट्स आपल्याला रिलॅक्स करत जायचं आहे? दोन्ही तळपाय, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, कंबर, पाठ, पोट, छाती, खांदे, दोन्ही हात. ओके. खांदे, दोन्ही हात, संपूर्ण चेहरा, डोक्याचा उजवा भाग, डावा भाग, मधला, मागचा भाग, संपूर्ण शरीर. किट नंबर 4 मध्ये दिलेला आहे. बघा किट नंबर 4 मध्ये बघा. किट नंबर 4. सगळे किट्स जवळ ठेवून जवळच ठेवायचे. किट नंबर 4 मध्ये चेक करा. किट नंबर 4 मध्ये टास्क नंबर 1 आणि 2 दिलेला आहे. ओके. किट नंबर 4 मध्ये टास्क नंबर 1 आणि 2 दिलेला आहे. टास्क नंबर 1 मध्ये पार्ट्स ऑफ द बॉडी, बॉडीचे पार्ट्स, तळपायापासून डोक्याच्या संपूर्ण डोकं इथपर्यंत सगळा भाग, शरीराचा प्रत्येक भाग, हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि टास्क नंबर 2 मध्ये
सूचना कशा घ्यायच्या. माझे दोन्ही तळपाय रिलॅक्स होत चाललेत, माझ्या दोन्ही पोटऱ्या रिलॅक्स होत चाललेत. ओके, राईट, ह्या सूचना आहेत. गॉट इट? समजलं का? इफ यू हॅव अंडरस्टूड यू कॅन पुट Y in the chat box. Y means yes. Yes in the chat box. Deepak sir is saying yes. Simple आहे. Angad sir is saying yes. It is very simple, guys. What you have to do exactly from the तळपायापासून डोक्यापर्यंत entire body, entire part of the body, okay, from toes to head, you are going to relax. You are going to relax all the muscles of your body. तुमच्या बॉडीचे प्रत्येक मसल्स तुम्ही रिलॅक्स करणार आहात. हाऊ यू आर गोइंग टू रिलॅक्स? तुम्ही रिलॅक्स कसे करणार आहात? बाय फिलिंग अँड बाय सेईंग. मनातल्या मनात तुम्ही बोलणार आहात, माझे दोन्ही तळपाय रिलॅक्स होत चाललेत, माझे दोन्ही तळपाय रिलॅक्स झालेत. यू कॅन स्पीक विथ युअर सेल्फ. मनातल्या मनात बोलू शकता. ओके, यू कॅन स्पीक टू युअर सेल्फ. मनातल्या मनात तुम्ही बोलू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यांना ज्यांना वाटतं की आय वॉन्ट रिझल्ट फास्ट, जर तुम्हाला फास्ट रिझल्ट हवं असेल, रिझल्ट फास्टसाठी दोन गोष्टी करायच्या आहेत. नंबर वन, ज्या ज्या भागावरती तुम्ही लक्ष केंद्रित करत आहात तो भाग मेंटली व्हिज्युअलाइज करायचा आहे. मी रिपीट करतोय, मेंटली व्हिज्युअलाइज. ओके, सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये MV टाईप करा. MV, मेंटली व्हिज्युअलाइज करायचं आहे. व्हिज्युअलाइज म्हणजे डोळ्यासमोर चित्र निर्माण करायचं आहे. ओके, कारण मी इथे सूचना देतोय, तुमचे दोन्ही तळपाय रिलॅक्स होत चाललेत आणि तुम्ही म्हणताय बघतो कसे होतात, बघतोच कसे होतात, तर होणार नाही. तुम्हाला मनातल्या मनात, बरोबर ना जगताप सर, मनातल्या मनात काय करावं लागेल? तुम्हाला बोलावं लागेल आणि ज्या त्या भागाकडे, म्हणजे जो भाग तुम्ही रिलॅक्स करताय त्या भागाकडे MV करावं लागेल. MV म्हणजे मेंटली व्हिज्युअलाइज करावं लागेल. व्हिज्युअलाइज काय करणार आहात? त्या भागातले सगळे मसल्स रिलॅक्स होत चाललेले आहेत अशी कल्पना करणार आहात. त्या भागाचे मसल्स रिलॅक्स होत आहेत अशी कल्पना लिहून घ्या. राईट इट डाऊन. त्या भागातील मसल्स रिलॅक्स होत आहेत अशी कल्पना करावे. त्या भागातील मसल्स, स्नायू रिलॅक्स होत चाललेल्या आहेत अशी कल्पना करावे. ग्रेट. टोटल 40 लोक होते. एक जण शहीद झाला कोणीतरी, हरकत नाही. अरे वा, परत आले, हरकत नाही. ओके, सेशन करायचं असेल तर पूर्ण अटेंड करा. मधून अटेंड करत असाल तर काहीही लक्षात येणार नाही. ओके, चलो, विल कम टू द पॉइंट अगेन. तळपायापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत. आता एक सिंपल टेक्निक करायची. सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय. सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय. जस्ट स्टँड अप. ओके, जस्ट स्टँड अप. आता मी तुम्हाला दिसतोय? ओके, परफेक्ट. हा, नाही दिसलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये. सिंपल आहे. सगळ्यांनी हात असे करा, जागेवरती उभे राहा. चलो 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 चलो. ओके, सगळ्यांनी बेंड डाऊन व्हायचं, म्हणजे थोडंसं खाली वाकायचं आहे सगळ्यांनी. चलो, विशाल जवळ मी बघतोय. राहुल गाडे सर, तुम्ही बसलेलेच आहात का? ओके, शॉन, दिगंबर. ओके, टच टू युअर फीट. पायांना टच करा, पायांना टच करा. ओके, पायांना टच करा, हरकत नाही. चला, ओके, आता हळूहळू काय करायचे? सिंपल. ओके, पायांना टच करा, तळ पायांना टच करा. जरी टच होत नसेल, ऍक्च्युली जर प्रॉपर्टी जास्त असेल ना, पोट जास्त असेल तर ते होणार नाहीये, हरकत नाहीये. तरी सुद्धा तुम्ही टच करा. ओके, मी ज्या ज्या भागाचं नाव घेईल तिथे टच करा. तळपाय, तळपाय टच करा, किंवा फक्त व्हिज्युअलाइज करा की तुम्ही टच करताय. नंबर 2, पोटऱ्या, पोटऱ्यांना टच करा. पोटऱ्या मीन्स काफ्स. नेक्स्ट, थाईज, मांड्या. ओके, असं बीट करा. ओके, कंबर टच करा. पाठ, पाठ. ओके, पोट, पोट, पोटाला टच करा. ज्या ज्या वेळेस तुम्ही, लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस तुम्ही पोट रिलॅक्स करणार आहात तर पोटाच्या आतल्या सगळ्या स्नायू, लहान आतड्या, मोठ्या आतड्या, जे जे काय असतं पोटामध्ये ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. चला, छाती. आपल्यापैकी बऱ्याच जणांना भीती वाटते. छाती, छाती धडधड होतं, पोटात गोळा येतो. ओके, बऱ्याच जणांना फोबिया, भीती वाटते. ओके, खांदे, खांद्याना टच करा. दोन्ही हात, चला असे करा. दोन्ही हात, डू लाईक दिस. दोन्ही हात. संपूर्ण चेहरा असं करा. चला, डू लाईक दिस. संपूर्ण चेहरा, संपूर्ण चेहरा.
चला, डोक्याचा उजवा भाग, उजवा भाग, डोक्याचा उजवा भाग, डोक्याचा डावा भाग, डोक्याचा मधला भाग, डोक्याचा मागचा भाग. ओके. चला, थँक्यू व्हेरी मच. बसा सगळ्यांनी खाली. याच सिक्वेन्सनी बॉडी रिलॅक्स करत जायचं आहे. ओके. समजलं असेल तर यू कॅन चॅट यस इन द चॅट बॉक्स. वाय टाईप करा, फक्त वाय टाईप करा जर तुम्हाला हे समजलं असेल तर. वाय. चव्हाण मॅम गुड. कुमार गुड गुड गुड. अंगद सर यू हॅव अंडरस्टूड. रत्नाकर सर यस यस. तुम्ही म्हणाल सर हे नोट्समध्ये तर आहेतच, तरी सुद्धा हे रिपीट करून का घेतलं? वाय डिड यू टेक दिस प्रॅक्टिकली? त्याच्या मागचं कारण असे आहेत की आपल्या झूममध्ये असे काही महाशय आहेत की ते अगोदर तळपाय रिलॅक्स करतात, मग खांदा रिलॅक्स करतात, मग कंबर रिलॅक्स करतात, मग एखादा डावा गुडघा रिलॅक्स करतात. ते अंतर्मन पण कन्फ्यूज होतं की साला याचं काय रिलॅक्स करू मी. राईट. तर यू हॅव टू फॉलो द सिक्वेन्स. ओके प्रणिता, यू हॅव टू फॉलो द सिक्वेन्स. सिक्वेन्स फॉलो करायचं आहे. असे विचित्र लोक मी माझ्या आयुष्यात बघितलेले आहेत 8 मार्च 2009 पासून. ओके. तरी सुद्धा चॅटबॉक्समध्ये काय टाकतात, सर डोळे उघडे ठेवून व्हिज्युअलाइज करायचंय की डोळे बंद करून? आता मला सांगा, कसं सांगू मी तुम्हाला? ओके. आता डोळे बंद केल्याशिवाय व्हिज्युअलाइज होणार आहे का? नाही होणार. राईट. डोळे बंद करूनच व्हिज्युअलाइज. पुढचा प्रश्न पण निर्माण होतो, सर कोणाचे डोळे? आता कोणाचे डोळे बंद करणार? माझे डोळे बंद करून तुम्हाला परवडणार नाहीये. ओके. राईट. इट्स व्हेरी सिम्पल. की एक लक्षात घ्या, जोपर्यंत अनटिल अँड अनलेस तुम्ही व्हिज्युअलाइज करत नाही, सिम्पल सांगतो, नो व्हिज्युअलायझेशन नो रिझल्ट. नो व्हिज्युअलायझेशन नो रिझल्ट. बघा लक्षात घ्या, नो व्हिज्युअलायझेशन, जोपर्यंत तुम्ही प्रॉपर मेंटल व्हिज्युअलायझेशन करत नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. नो व्हिज्युअलायझेशन नो रिझल्ट. नेक्स्ट, नो ट्रस्ट. नो ट्रस्ट नो रिझल्ट. जर तुम्हाला थेरपिस्टवरती विश्वास नसेल, थेरपीवरती विश्वास नसेल, बघा दोन्ही वेगवेगळे आहेत. थेरपिस्ट म्हणजे जो तुम्हाला उपचार करतो तो. फॉर एक्झाम्पल मी. थेरपी म्हणजे जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसवरती, त्या विज्ञानावरती, त्या टेक्निकवरती, त्या हिप्नोसिसच्या मेथडवरती जर तुम्हाला विश्वास नसेल तरीही रिझल्ट येत नाही. याचाच अर्थ काय? नो ट्रस्ट नो रिझल्ट. जर तुम्हाला ह्या मेथडवरती विश्वास नसेल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. बरेच जण मला विचारतात, सर मी बरी होईल का? मी बरा होईल का? 2009 पासून काही जण मला प्रश्न विचारतात, मी बरा होईल का? किंवा दुसरा प्रश्न असतो, सर मी केव्हा बरा होईल? राईट. मी केव्हा बरा होईल? लक्षात घ्या, मी तुम्हाला लगेच मी माझा दुसरा प्रश्न त्यांना विचारतो, तुम्ही काय ठरवलेलं आहे, किती दिवसात तुम्हाला बरं व्हायचं आहे? तुम्ही ठरवायचंय की किती दिवसात बरं व्हायचं आहे. इट इज ऑल अबाउट नो व्हिज्युअलायझेशन नो रिझल्ट, नो ट्रस्ट नो रिझल्ट. आता आपण पॉझिटिव्ह घेऊयात. ट्रस्ट व्हिज्युअलायझेशन इज इक्वल टू रिझल्ट. ट्रस्ट व्हिज्युअलायझेशन इज इक्वल टू रिझल्ट. तुमचा विश्वास आहे की मी बरी होणार, मी बरा होणार, आणि तुम्ही व्हिज्युअलाइज सुद्धा खूप छान पद्धतीने करताय. जेव्हा थेरपिस्ट म्हणतात की आता कल्पना करा, आता कल्पना करा की तुमचा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणताय, असा कसा वाढेल आत्मविश्वास सर? राईट. मग तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकणार नाही, कारण देर इज नो एनी मॅजिक एट ऑल. हे काय मॅजिक नाहीये मित्रांनो. इट्स नॉट अ मॅजिक, इट्स अ सायन्स. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मान्यता दिलेली हे विज्ञान आहे, सायन्स आहे. लक्षात येत आहे? सो इट इज ऑल अबाउट की अंतर्मनाला आपण जे रिपीट 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 फीड करत असतो ती गोष्ट सत्यामध्ये उतरते. उदाहरण काय दिले बघा स्क्रीनवरती. इथे खिळ्याचे उदाहरण घेता येईल. खिळा भिंतीत ठोकते वेळी तो हातोडीच्या एका फटक्यात भिंतीत रुततो असे नाही. बघा, खिळा भिंतीत ठोकते वेळी म्हणजे काय? खिळा म्हणजे विचार, सकारात्मक विचार. भिंतीत ठोकते वेळी म्हणजे अंतर्मनात पाठवत्या वेळी ती एका फटक्यात जाईल असं नाही. लगेचच अंतर्मनामध्ये जाईल असं नाही. एक दोन सेशन केले की लगेचच पॉझिटिव्ह होणार आपण असं नाही. आपल्या अंतर्मनाला रिपीटेडली रिपीट करावं लागतं. आणि लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला हेही सांगितलंय की पॉझिटिव्ह गोष्टी असेल
तर आपल्याला 9 ते 10 वेळा रिपीट करावं लागतं. आपल्या मुलांना सांगावं लागतं, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. 9 वेळा सांगावं लागतं आणि एकदाच म्हणून बघा, खेळायला जातोस का रे बाळा? तो लगेच जातो. ओके? म्हणजे चांगल्या गोष्टी 8 ते 9 वेळा रिपीट कराव्या लागतात आणि नको असलेली गोष्ट एकदा जरी रिपीट केली ना, तर ती डायरेक्ट अंतर्मनामध्ये पोहोचते विदाऊट एनी फिल्टर. आणि चांगलं काही आपण सूचना द्यायला गेलो, तर तिथे कॉन्शियस माइंडला फिल्टर आहे. तो फिल्टरिंग करून तो अंतर्मनाकडे पाठवतो. इथपर्यंतच आपण गेल्या Zoom सेशनमध्ये शिकलेलो आहोत. जी काही मंडळी नवीन आहेत तिथे 2-4, 4-5 त्यांच्यासाठी मी हे परत रिपीट केलेलं आहे. पण तुम्हाला जाणवतंय का मित्रांनो, आपण जे लास्ट सेशनमध्ये शिकलो त्याच्यापेक्षाही थोडंसं ॲडव्हान्स शिकलो? किती जणांना जाणवतंय? येस? चॅट बॉक्समध्ये येस टाइप करा. हीच स्लाइड, हीच हेच सेंटेन्सेस, हीच स्क्रीन, पण सगळे एक्झाम्पल्स वेगळे होते. सगळे मेथड्स मी वेगळ्या पद्धतीने सांगितलेत. आता तुम्ही जर मला परत हाच टॉपिक शिकवायला सांगितलं ना, अंतर्मन हे पुनरावृत्तीमधून शिकतं. तर आता मी पुढचे जे अर्धा तास मी परत जर ह्याच टॉपिकवरती बोलणार असेल ना, तर सगळा टॉपिक मी नवीन घेणार. सो आय हॅव अ लॉट ऑफ डेटा. माझ्याकडे डेटा खूप आहे. राइट? चला, पहिला नियम सगळ्यांना क्लिअर झाला. रिपिटेशन, रिपिटेशन, रिपिटेशन. आजपासून एक लक्षात घ्या. जी गोष्ट पाहिजे आहे ती सतत बोला. जी नको आहे त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आणि आजपासून म्हणू नका की मी बरी होणार का, मी बरी होईल का, बरी होईल का. आजपासून का म्हणायचं, का मी बरी होणार नाही, का मी बरं होणार नाही. बघा फरक काय, मी बरी होईल का, डाऊट आहे. जस्ट सेकंड. मी बरी होईल का, मी बरा होईल का, डाऊट आहे. आणि का मी बरा होणार नाही, कॉन्फिडन्स आहे. फरक बघा. का, फक्त का जो शब्द आहे ना, आपण त्याची अदलाबदल केली. मी बरा होईल का, का शेवटी आहे. का शेवटी घ्या, का मध्ये घ्या, अगोदर घ्या. का मी बरा होणार नाही. मी स्टेजवरती बोलू शकेल का, का मी बोलू शकणार नाही. माझा आत्मविश्वास वाढेल का माझा आत्मविश्वास वाढणार नाही. आजपासून वाक्यरचना बदला. खरंच फरक आहे सर, थँक्यू. मी आज अनुभवलं आहे. पूजा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. कमेंट आली आहे पूजा मॅडम, पूजा नावाने आहे इथे. ग्रेट. खूप चांगले अनुभव तुम्हाला अजून येणार आहेत, डोंट वरी. मी तुम्हाला मिरर टेक्निक शिकवणार आहे. मी तुम्हाला ॲफर्मेशन टेक्निक, रिलॅक्सेशन टेक्निक शिकवणार आहे. वॉटर थेरपी शिकवणार. बऱ्याच जणांना इथे काही गोष्टी रिपीट पण होतील. पण एक लक्षात घ्या, जेवढ्या वेळेस मी टॉपिक शिकवतो ना, तेवढ्या वेळेस मी नवीन पद्धतीने शिकवतो. त्यामुळे तुम्हाला अजून तुमच्या ज्ञानात भर पडेल. रेखाताई बरोबर बोलतोय मी, अपर्णा मॅडम बरोबर बोलतोय, विशाल, राईट? ओके? येस. चला, थँक्यू व्हेरी मच. तर हे पहिली जी स्क्रीन आहे, याच्यात आपण काय शिकलो? रिपिटेशन. जी गोष्ट पाहिजे आहे त्याबद्दल बोला. तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर कर्जाबद्दल बोला. पैसा पाहिजे असेल तर पैशाबद्दल बोला. हेल्थ पाहिजे असेल तर हेल्थबद्दल बोला. ओके? आजारपण पाहिजे असेल तर आजारपणाबद्दल बोला. पण दुर्दैव काय माहितीये का? मी निरोगी आहे हे 10 वेळा म्हणावं लागतं आणि मी आजारी आहे हे एकदाच म्हणलं तरी चालतं. माझ्याकडे खूप पैसा आहे 10-20 वेळा म्हणावं लागतं. आणि मी कर्जबाजारी आहे एकदा म्हटलं तरी कर्ज होईल. निगेटिव्ह म्हणा, म्हणजे अंतर्मनाला निगेटिव्ह खूप लवकर समजतं. राईट? एखाद्या व्यक्तीला तुम्ही दिवसभर पॉझिटिव्ह बोला आणि एखादा शब्द तुम्ही चुकीचा बोला, तर तो चुकीचा शब्द लक्षात ठेवेल. डू अंडरस्टँड? अंतर्मन हे लहान मुलासारखंच आहे. नको असलेल्या गोष्टी ऍक्सेप्ट करतं, जे हवं आहे, जे चांगलं आहे ते ऍक्सेप्ट करत नाही. याचाच अर्थ काय, की अंतर्मनाला रिपीटेडली रिपीट, रिपीटेडली रिपीट, रिपीटेडली रिपीट ह्या गोष्टी कराव्या लागतात. हा टॉपिक आपण गेल्या सेशनमध्ये शिकलेलो आहोत. तरी सुद्धा पहिले 35 मिनिटे या टॉपिकसाठी मी दिलेला आहे. जर हा टॉपिक तुम्हाला क्लिअर झाला असेल, चॅट सी इन द चॅट बॉक्स. क्लिअर. क्लिअरचा सी. सी फॉर क्लिअर. Deepak is saying, yes, sir, it is clear. Aparna ma'am is saying, yes, it is clear. Shashikant, Vishal, Pooja, Digambar. मी फर्स्ट नावं घेतोय. अलका, विशाल, श्रेयश. ओके. जे जे जिवंत आहेत त्यांची सगळ्यांची नावं मी घेतोय. अभिजित, नवनाथ, विवो. विवो छान नाव आहे. विवो. ओके. विवो नाव बदला. संदेश गोगावले इज सेइंग येस, क्लिअर, क्लिअर, क्लिअर. रेखा मॅम इज क्लिअर. रत्नाकर सेइंग येस. ओके, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ओके. जवळपास 41 लोक इथे आहेत.
फिजिकली आहेत, मेंटली सुद्धा मला तुम्ही इथे पाहिजे आहात. जसे एखाद्या वर्गामध्ये आपण शिक्षक शिकवत असेल तर आपण नोट्स काढतो, लिहून घेतो. इथे सुद्धा ह्या गुरुजीचं ऐका आणि चॅट बॉक्समध्ये टाईप करा आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आयडियाज येतात त्या आयडियाज लिहून काढा. इवन मला बोलताना जे आयडियाज येतात मी हे आयडियाज लिहून घेतोय आणि पुढच्या सेशनमध्ये ते यूज करतोय. जर मला एवढ्या गोष्टी माहिती असून असून सुद्धा मी शिकतोय तर तुम्ही सुद्धा लिहून घेणं अपेक्षित आहे. ओके, आता आपण लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. सेकंड रूल ऑफ द सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनाचा दुसरा नियम. चला सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये दोन दोन टाईप करा. दोन 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 दोन. ओके, कुणाचा तरी माईक चालू आहे. प्लीज आय रिक्वेस्ट यू. ओके फाईन. रवी सर, कॅन यू चेक somebody's mic? Okay, done. Let's see the second rule of subconscious mind. ओके, सगळ्यांनी कॅमेरा चालू ठेवा, माईक म्यूट करा. चला आता मजा येणार आहे. सेकंड रूल ऑफ सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनाचा दुसरा 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 नियम. रेखाताई जगताप सर प्लीज म्यूट करा. ओके, म्यूट करा. जेव्हा मी तुम्हाला बोलायला सांगेल, वेळ देईल तेव्हा तुम्ही बोलू शकता. म्यूट करा. ओके, येस येस येस, म्यूट करा. लेट मी चेक. कोणाचा तरी माईक चालू आहे, थोडासा डिस्टर्ब होतोय. ओके ग्रेट, ठीक आहे, हरकत नाही आहे. लेट मी चेक. रवींद्रनाथ ओके डोंबे प्लीज म्यूट करा. ओके फाईन, चलो ग्रेट, हरकत नाही. काय माहितीये का, एका व्यक्तीच्या चुकीमुळे 44 लोक डिस्टर्ब होणार. बघा संख्या वाढत चाललेली. मला वाटलं शहीद झालेत. शहीद नाही झाले कोणीच, 44 आहेत, अजून वाढलेले आहेत. हरकत नाही. नंबर 2, अंतर्मनाचा दुसरा नियम. अंतर्मनाकडे जी इच्छा आपण व्यक्त करतो ती निसर्गाच्या विरुद्ध नसावी. ओके, जे काही आपण अंतर्मनाकडे मागतो ती निसर्गाच्या विरुद्ध नसावी. निसर्गाच्या विरुद्ध नसावी. ओके, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची किडनी पूर्णपणे निकामी झालेली आहे, डॅमेज झालेली आहे आणि तो अफर्मेशन काय घेतोय, सजेशन काय घेतोय हिप्नॉसिसच्या स्टेटमध्ये जाऊन, की माझी किडनी नवीन होत आहे. ओके, इज इट पॉसिबल? नो. एखाद्याला जन्मजात हात नाहीये आणि तो सूचना घेतोय की माझा हात उगवतोय, मला दुसरा हात उगवतोय, दुसरा हात उगवतोय. चालेल का? नाही चालणार. कारण का? अशा निसर्ग नियमाच्या विरुद्ध सूचनेचे पालन अंतर्मन करत नाही. ओके, निसर्ग नियमाच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींचे पालन, सूचनेचे पालन अंतर्मन करत नाही. आता निसर्ग नियमाच्या विरुद्ध असलेल्या सूचना कुठल्या कुठल्या असतात लक्षात घ्या. सिंपल, एखाद्या व्यक्तीबद्दलचा द्वेष. फॉर एक्झाम्पल, शेजारच्या जाधव काकूंचा मुलगा 10वीला आहे, त्याचे 3 विषय जायला पाहिजे. तुम्ही अंतर्मनाला जाऊन सूचना सांगताय की 3, बरं का, 3 विषय 3 विषय 3 विषय. त्याच्या मुलाचे 3 नाही जाणार पण तुमच्या मुलाचे 4-5 नक्कीच जातील. ओके, अंतर्मन निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध सूचनांचे पालन कधीही करत नाही. अंतर्मनाला खोटं आवडत नाही. अंतर्मनाला चुगल्या आवडत नाही. नकारात्मक गोष्टी आवडत नाही. अंतर्मनाला फक्त एकच गोष्ट आवडते, दॅट इज प्युरिटी. प्युरिटी म्हणजे काय? शुद्धता. ओके, प्युअर पाहिजे, प्युअर आतून. त्यामुळे प्रार्थना करताना आपण आतून करतो ना, ज्या गोष्टी आपण आतून प्रार्थना करताना आतून जी गोष्ट आपण करतो ना, किंवा हिप्नॉसिस मध्ये सूचना घेताना एकदम विश्वासाने आतून तुम्ही स्वयंसूचना घेत असाल आणि ती सूचना निसर्ग नियमाच्या विरुद्ध नसेल. निसर्ग नियमाच्या विरुद्धचे अजून उदाहरण देतो. तुम्ही राहताय भारतामध्ये आणि तुम्ही सूचना काय घेताय की मी पाकिस्तानचा पंतप्रधान झालो पाहिजे. इट इज पॉसिबल? शक्यच नाहीये. तुम्ही मराठी मीडियमचे स्टुडंट आहात आणि तुम्हाला वाटतंय की उद्या सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता मी एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाणार आहे. सकाळी 11 वाजता म्हणूयात, मल्टीनॅशनल कंपनीला इंटरव्ह्यूमध्ये जाणार आहे आणि मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आणि जाऊन मी फर्राटेदार इंग्लिश बोललं पाहिजे. इज इट पॉसिबल? ज्या गोष्टीची सवय आपल्या अंतर्मनाला नाही ती अंतर्मन करत नाही, बिलकुल करत नाही.
त्यामुळे अंतर्मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावावी लागेल. तुम्ही स्विमिंग कधीही केलेलं नाहीये आणि डायरेक्ट पाण्यात उडी मारताय आणि पोहायला सुरुवात करताय, शक्य नाही. अंतर्मन निसर्ग नियमाच्या विरुद्ध सूचनेचं पालन कधीही करत नाही. लक्षात येत आहे? कारण निसर्गाचा नियम आहे. आयुष्यभर लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, इंटरनेटच्या जगात, गुगलच्या जमान्यात, त्याच्यापेक्षा आपण म्हणूयात एआयच्या जमान्यात, माहिती असणं आणि प्रॅक्टिकली करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माहिती सगळ्यांनाच आहे की इंग्लिश बोललं पाहिजे, येणारा काळ हा इंग्लिशचा आहे, येणारा काळ किंवा आत्ताचा काळ हा एआयचा आहे, राईट. सगळं केलं पाहिजे, सबको पता है, करना चाहिए, करना चाहिए, करना चाहिए, सबको लगता है करना चाहिए, लेकिन बहुत कम लोक करते, फार कमी लोक करतात. त्यामुळे आजपासून स्पीकर बनू नका, ऍक्टर बना. बोलू नका, फक्त अगोदर कृती करा. निसर्गाचा एक नियम काय आहे? जे आपण पेरतो तेच उगवतं. हा पुढचा नियम आहे, तिथे मी कव्हर करणार आहे. मग आजपासून काय करायचं? इतरांच्या वाईटाबद्दल सूचना घेण्यापेक्षा स्वतःच्या चांगल्या गोष्टींसाठी आपण सूचना घेऊयात. गेटिंग? स्वतःच्या चांगल्या सूचनांबद्दल. मी सहज दुपारी थोडासा वेळ होता, मी फेसबुकमध्ये बघत होतो की तुम्हाला माहिती आहे आता परवा दिवशी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांचं निधन झालं आणि मी स्वतः बारामतीचा आहे, त्यामुळे मी त्यांना खूप जवळून सगळं बघितलेलं आहे. तर फेसबुकला काही जणांचे कमेंट आले होते की जी पायलट होती तिने ड्रिंक केली होती, पायलट होती तिचं लक्ष नव्हतं. आता हे ज्यांनी ज्यांनी टाईप केलं ना, मला ऑनेस्टली सांगा, हे लोक गेलते का त्या विमानात बघायला? राईट. आणि हे कमेंट ती मुलगी, जी पायलट ज्यांची मुलगी आहे ना, त्यांच्यापर्यंत पोहोचलं, त्याने किती वाईट वाटत असेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या देशाला माहिती आहे की पायलटने तो प्लेन व्यवस्थित लँड करायचा 1000% प्रामाणिक प्रयत्न केला. कुणाला स्वतःचा जीव प्यारा नाहीये किंवा जीव नकोय? सगळ्यांना आहे. तरी सुद्धा लोक कमेंट टाकतायत, फार विचित्र विचित्र कमेंट टाकतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे? नको त्या गोष्टी पेरायच्या नाहीयेत आपल्याला. निसर्ग नियमाच्या विरुद्ध तर नाहीच पेरायच्या आहेत. आज त्यांची मुलगी आहे, उद्या टर्न होईल, कदाचित आपली व्यक्ती तिथे येऊ शकते. निसर्गाचा नियम आहे, निसर्ग गोल आहे, पृथ्वी गोल आहे, हे सतत फिरत राहतं. आपण जे देतोय ते रिटर्न येणार आहे. त्यामुळे आजपासून अंतर्मनाचा दुसरा नियम लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट करत असताना निसर्ग नियमाच्या विरुद्ध नसावी. अंतर्मन किंवा निसर्ग सुद्धा निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध चालत नाही. म्हणजे आंब्याच्या झाडाला पेरू कधीच येत नाही. नाही नाही, तो जो आंब्याची कुई ज्यांनी पेरली ना, त्याला पेरू खूप आवडतं, म्हणून ते झाड म्हणणार नाही की बाबा तुला पेरू आवडतो ना, तर मी तुला पेरू देणार आहे. शक्य नाही. तुम्ही स्मिता हिप्नोथेरपी काउन्सिलिंग सेंटरमध्ये येता आणि इथे तुम्ही ज्यावेळेस रिलॅक्सिंग चेअरवरती झोपता आणि तुम्हाला सांगितलं जातं की आता माझ्या प्रत्येक शब्दांचं तुम्ही तंतोतंतपणे पालन करा, आणि तुम्ही जर म्हणत असाल नसतो करत, तर तुम्ही निसर्ग नियमाच्या विरुद्ध करताय, तुम्हाला रिझल्ट येणार नाही. लक्षात येत आहे? सो हा दुसरा नियम कुणाला क्लिअर झालाय त्यांनी चॅट बॉक्समध्ये सी टाईप करा. सी सी मीन्स क्लिअर. सी मीन्स क्लिअर. सी मीन्स क्लिअर. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. लॅपटॉपची बॅटरी उतरलेली आहे, माझी उतरलेली नाही. लेट मी चार्ज. ओके, चार्जर हा. तोपर्यंत चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांनी सी टाईप करा. सी सी सी. सी मीन्स यस, क्लिअर. ओके फाईन. डिअर फ्रेंड्स, माझ्या पुण्याच्या ह्या नवीन क्लिनिकमध्ये हे पहिलं झूम सेशन मी घेतो आहे, राईट. बरेच गोष्टी आहेत, यू कॅन सी लॉट ऑफ थिंग्स आर देअर इन माय पुणेज क्लिनिक. तुम्ही कधीतरी व्हिजिट कराल. आय वुड लव टू वेलकम यू हिअर. चला, सी सी सी. ओमकारी सेंग सी क्लिअर. अभिजित ओके. रोहित ओके. मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितोय, एप्रिलमध्ये आपलं खूप मोठं एक रिट्रीट होणार आहे लोणावळ्यामध्ये. 1 दिवसाची कार्यशाळा असणार आहे. तुम्हाला कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट असेल. तुम्हाला म्हणजे कंसात
जे झूम सेशन अटेंड करतायत, जे रेग्युलरली सेशन अटेंड करतायत आणि ज्यांचे इथले सेशन 24 सेशन पूर्ण झालेले आहेत पण ऑनलाईन झूम सेशन अटेंड करतायत त्यांना मी अलाव करणार आहे. नो प्रॉब्लेम एट ऑल. बरेच जणांचे कॉल उद्या येतील, सर आमचे तर 24 सेशन झालेत, मला खूप बरं वाटतंय, तरी पण मी का येऊ, आजारी नसताना का येऊ. नो प्रॉब्लेम, तुम्ही परफेक्टली फाईन असाल आणि तुमचे इथले सगळे प्रोसेसेस क्लिअर झाले असतील. प्रोसेसेस कुठले, ॲडमिशन फॉर्म, इन्क्वायरी फॉर्म, लाईफ टाईम मेंबरशिप, तुमचे 2 फोटोज, आधार कार्डची झेरॉक्स, सेल्फ अटेस्टेड साईन असलेली झेरॉक्स कॉपी, हे सगळे डॉक्युमेंट जर तुमचे आमच्याकडे सेव्ह असतील, प्रॉपर तुम्ही सबमिट केलेलं असेल, तर वी आर गोइंग टू अलाव यू इन रिट्रीट. रिट्रीटमध्ये आम्ही तुम्हाला अलाव करणार आहे. खूप जबरदस्त रिट्रीट होणार आहे. चला, विल कम टू द पॉइंट. मित्रांनो, हा सेकंड पॉइंट होता. अंतर्मनाचा हा दुसरा नियम होता. आता आपण वळतो आहोत अंतर्मनाच्या तिसऱ्या नियमाकडे. चला जाऊयात तिसऱ्या नियमाकडे. थर्ड रूल ऑफ सबकॉन्शियस माइंड. अंतर्मनाचा तिसरा नियम आहे, कॅन वी मूव नेक्स्ट रवी सर? ओके. अंतर्मनाचा तिसरा नियम, जे आता मी बोललो, पेराल तेच उगवेल. ओके. आणि मित्रांनो, पेरणं म्हणजे शेतकरी जसा जमिनीत काहीतरी पेरत असतो ते पेरणं तर आहेच आहे. आणि आत्ताचं पेरणं मी तुम्हाला सांगतो. पेरणं म्हणजे काय, आपण अगोदर नियम बघूयात. पेराल तेच उगवेल हा निसर्गाचा नियम आहे. तसाच तो अंतर्मनाचा नियम सुद्धा आहे. तुमच्या कृतीतून, उक्तीतून नेहमी चांगले विचार अंतर्मनाकडे पाठवा. ओके, अंतर्मनाकडे पाठवा. म्हणजे अंतर्मन काय करेल, आपल्या बाबतीत सगळं काही चांगलं घडवून आणेल. आता मी तुम्हाला सांगतो टेक्निक. मित्रांनो, त्या दुकानामध्ये, कटलरीच्या दुकानामध्ये, स्टेशनरीच्या दुकानामध्ये रबर बँड भेटतो. रबर बँड माहिती आहे तुम्हाला? ओके, रबर बँड, एक छोटा रबर बँड हातात घालायचा रबर बँड असतो, माहितीये? राईट. ओके, ब्रेसलेट सारखं ब्लॅक, ग्रीन, कुठल्याही कलर्समध्ये ते अवेलेबल होतात. राईट. आता तुम्हाला एक टेक्निक मी तुम्हाला सांगतो. पुढचे 21 दिवस, पुढचे 30 दिवस, 1 महिना करून बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल एखादा थॉट, पुन्हा मी रिपीट करतोय, जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल निगेटिव्ह थॉट येईल, फॉर एक्झाम्पल 2026 मध्ये तुमचं टार्गेट आहे की तुम्हाला एक चांगला स्पीकर बनायचा. ओके. आणि काय होतं माहिती का, दिवसभरामध्ये ना तुम्हाला एक डाऊट येतो की अरे मी बनेल का, मी बनू शकेल का, होईल का, करू शकेल का, का खूप का येतात. येतात की नाही? किती जणांना येतात त्यांनी चॅटबॉक्समध्ये येस टाईप करा. किती जणांना येतात? आणि ज्यांची येत नाहीत रवी सर त्यांना रिमूव्ह करा. ओके, आता सगळेच सगळे चॅट करतायत. ओके, ग्रेट ग्रेट. आता फास्ट स्पीडमध्ये होत आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. येस, तुम्हाला सिम्पल टेक्निक सांगतो. 10 रुपयात मजा. ओके, 10 रुपयात मजा. 10 रुपये पण असतील, 5 रुपये लागत असतील त्या रबर बँडला, माहित नाही मला. त्या रबर बँडचे कमाल मी तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल निगेटिव्ह थॉट येईल, तो रबर बँड काय करायचं माहितीये का, असा जोरात ओढायचा. जोरात ओढायचा. ओके, जोरात ओढायचा आणि ओढून सोडून द्यायचा. जोरात ओढायचा आणि सोडून द्यायचं. काय होईल मला सांगा, कोण सांगेल मला? अनम्यूट करून सांगा. अनम्यूट करून सांगा. रेखाताई सांगा काय होईल? जोरात लागेल. ओके, सांगा मला बघू द्यात किती जण बोलू शकतात. कारण तर विजय सर. सर कृती न करताच आत्ताच त्याचे ते हे जाणवायला लागले, कृती न करताच. जोरात लागेल. ओके, ग्रेट. तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. सांगा. रियालिटीमध्ये येऊ. प्रणिता सांगतायत. प्रणिता अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. आपण रियालिटीमध्ये येऊयात, वर्तमान काळात येऊयात. ओके, तुम्ही अगोदर बोला, नंतर मी तुम्हाला सांगणार एक्झॅक्टली काय होतं ते. सर इथे काहीतरी. हा, बोला बोला. अनम्यूट करून बोला, नो प्रॉब्लेम. जर क्लायंटचे जो थॉट प्रोसेस आहे ती मध्ये stop होती. ओमकार, तुमचा आवाज ब्रेक होतोय. ओमकार, आवाज ब्रेक होतोय बाळा. आता येतोय सर? हा, येस, बोल ओमकार.
जेव्हा आपण रबर बँड स्ट्रेच एकदा करू ना, त्या पॉइंटला एक जर्क लागेल आणि छोटासा जो इम्पल्स आहे तो जनरेट होईल आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग. ओमकार, तुमचा आवाज ब्रेक होतोय, पण थोडंफार जे काही मला तुमच्याकडून जो इनपुट मिळाला त्याबद्दल मी सांगेल. ओके, जेव्हा तो आपण रबर बँड ओढतो, एक जर्क बसतो आणि एक इम्पल्स क्रिएट होतो की बाबा लागल्यानंतर ठीक आहे असंच काहीतरी तुम्ही बोललात. राईट, इट इज ऑल्सो राईट. प्रणिता इज सेईंग दॅट रियालिटीमध्ये येऊ की हा निगेटिव्ह विचार आहे. आय मीन रबर बँड लागले की लक्षात येईल की हा मी नकारात्मक विचार केला होता. अगदी बरोबर प्रणिता, व्हेरी राईट, व्हेरी ट्रू, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. रोहित सर म्हणतायत की आपण प्रेझेंटमध्ये येतो. व्हेरी गुड. ज्यांना ज्यांना जे जे वाटतं आयदर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करा किंवा अनम्यूट करून बोलू शकता. नो प्रॉब्लेम एट ऑल. रबर बँड प्रश्न काय आहे? काही जण आत्ता जॉईन झालेले आहेत. 47 पीपल आर देअर. रबर बँड जोरात ओढून सोडून दिल्यानंतर, हातातला रबर बँड जोरात ओढून सोडल्यानंतर काय होईल? लागेल. आन्सर आहे पनिशमेंट. लागेल. ओके. अवेअरनेस वाढेल. सोनाली मॅम इज सेइंग की अवेअरनेस वाढेल. परफेक्ट उत्तर आहे, अवेअरनेस वाढेल. प्रणिता इज ऑल्सो राईट की सर आपल्याला लक्षात येईल की मी निगेटिव्ह विचार केला होता. गुड. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ओके डिअर फ्रेंड्स, इथं काय होणार आहे माहितीये का? सपोज मला इंग्लिश शिकायचं आहे. ओके, आणि माझ्या मनामध्ये थॉट काय येतो माहितीये का? मी इंग्लिश बोलेल का? आता मला सांगा, का कुठे आला? शेवटी आला. आता जेव्हा का शेवटी येतो ना, तिथे डाऊट येतो. ओके, आता लक्ष देऊ नये का, नंतर आपण चॅटबॉक्समध्ये पुन्हा डिस्कस करूयात. होणार काय माहितीये का, ज्यावेळेस मी तो रबर बँड असा ओढेल आणि सोडून देईल, तो लागेल. बरोबर आहे, लागेल. आणि लागल्यानंतर मी लगेच काही कथ्थक डान्स करणार नाहीये. का डान्स करणार आहे? झुंबा करणार आहे का? दांडिया खेळणार आहे का? लेझिम खेळणार आहे? काय होईल? इनडिरेक्टली तो पार्ट ऑफ द पेन, तो पेन दुःख होईल ना मला, की मला लागलं. आणि सगळ्यात जास्त दुःख काय होणार आहे? मारणारा कोण आहे? स्वतः. लक्षात येते? कुणीतरी आता बघा, आपण रस्त्याने चाललो, कोणी तिकडे क्रिकेट खेळतायत मुलं आणि ते बॉल येऊन आपल्या इथे आपल्या ओटाला लागला, ओटाला, आणि ओट फुटला, फाटला, काय असेल ते. ओके, त्यावेळेस जास्त त्रास नाही होत. पण आपण जेवता जेवता होट जर चावलं ना, त्यावेळेस आपणच आपल्याला म्हणतोय ला क्या यार, कट्यार घुसली काळजात. कटार कुणाची? आपलीच. काळीज कुणाचं? आपलं. आणि घुसवणारा कोण? आपणच. इथे कर्ता, कर्म, क्रियापद सगळे आपणच आहोत. इथे होणार काय माहितीये का, ज्यावेळेस आपण ते ओढून सोडून देतो ना मित्रांनो, सोडताना एक इनडिरेक्टली अफर्मेशन आपल्या सबकॉन्शियस माइंडला जातोय की नेक्स्ट टाइम जपून, नेक्स्ट टाइम जपून, नेक्स्ट टाइम जपून. आणि तो थॉट, तो अवेअरनेस कोण म्हटले होते ते? सोनाली मॅम आणि नितीश मराठे. अवेअरनेस तो झाला पाहिजे, रिअलायझेशन झालं पाहिजे की मी चुकीचा थॉट क्रिएट केला होता. आणि जेव्हा एकाच थॉटवरती, एकाच ऍक्शनवरती रिपीटेडली हिट होईल ना, एकाच विचारावरती, मला इंग्लिश येईल का? धडाक. मला इंग्लिश येईल का? धडाक. मला इंग्लिश येईल का? धडाक. एकाच विचारावरती तुम्ही 4-5 वेळा ज्यावेळेस तुम्ही हे पकडून सोडून द्याल आणि तो हिट लागेल, फटका बसेल, तेव्हा ऑटोमॅटिकली सबकॉन्शियस माइंडला एक सजेशन जातं, पाहुणं जरा जपून, पुढच्या वेळी जरा जपून. आणि बरोबर तो थॉट येण्या अगोदरच अवेअरनेस क्रिएट होतं आणि त्याला आपण काय करतो? डायव्हर्ट करतो. इनडायरेक्टली काय करतो? मला इंग्रजीत बोलता येईल का? तिथे काय होणार आहे? का अगोदर येणार आहे, का बोलता येणार नाही, तोडकं मोडकं का होईना मी बोलणार. हा एक रिअलायझेशन क्रिएट होतो. डू अंडरस्टँड? रेखा जगताप मॅडम म्यूट करा, असा मेसेज आलाय. ओके, कुणाच तरी आलाय. रेखाताई म्यूट करा प्लीज. ठीक आहे. इथे जर आपण एकमेकांना जर सल्ले देत असू ना, ते आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे असं समजायचं. ओके, येस. मलाही काही सजेशन्स असतील तर तुम्ही सांगू शकता, नो प्रॉब्लेम. जगताप सर म्यूट कराल प्लीज. म्यूटच आहे. नाही म्यूट नाहीये. म्यूट. हा राईट, आता म्यूट झालं. ओके, फाईन.
कारण मला इथे चॅटबॉक्समध्ये XYZ व्यक्तीचा मेसेज आला होता. ठीक आहे, चला, गॉट इट. मग काय करायचं माहितीये का? कटलरीच्या दुकानात जा, स्टेशनरीच्या दुकानात जा, रबर बँड घ्या. जाड घ्यायचा नाही, पातळ घ्यायचा. आता उद्या फोन करून क्लिनिकला विचारू नका कोणता रंग घेऊ. ओके, कुठलाही घ्या, कोणत्या कंपनीचा घेऊ, कुठलाही घ्या. ओके, नो प्रॉब्लेम एट ऑल. आम्ही कुठल्या कंपनीचं स्पॉन्सर्ड ऍड केलेले नाहीयेत, कुठलाही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम एट. अँड डिअर फ्रेंड्स, लेट मी टेल यू, डोंट टेक इट कॅज्युअली. याला हलक्यात घेऊ नका. ही जरी टेक्निक तुम्हाला खूप सोपी वाटत असेल ना, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचाच रिझल्ट मोठा येत असतो, मोठ्या गोष्टींचा येत नाही. एका दिवशी 10 तास अभ्यास करणं आणि 10 दिवस 1-1 तास अभ्यास करणं फरक आहे. लक्षात येते? एका दगडावरती तुम्ही 1 बकेट पाणी ओता, त्या दगडाला काहीही होत नाही, पण त्याच्यावरती 1-1 थेंब पडू द्या. यू अंडरस्टँड काय होतं? यू कॅन अंडरस्टँड दॅट. तर आपल्या मनाचं तसंच आहे डिअर फ्रेंड्स. आपल्या अंतर्मनामध्ये फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी पेरायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, पहिलं काय पेरलं पाहिजे? नेहमी लक्षात ठेवा, पहिलं पेरलं पाहिजे हेल्थ. हेल्थ, आरोग्य. आणि त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला एक टास्क देतो. आपल्या किटमध्ये किट नंबर 1 आणि 2 मध्ये आरोग्याविषयक जेवढ्या सूचना आहेत, त्या सगळ्या सूचना आरोग्याबद्दल म्हणजे कुठला? माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, ही आरोग्याची सूचना नाहीये. पण दररोज रात्री मला खूप शांत, खोल आणि गाढ झोप लागते, ही आरोग्य रिलेटेड सूचना आहे. समजतंय? दिवसेंदिवस प्रत्येक दिवस माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, आरोग्य नाहीये ते. परंतु दिवसेंदिवस प्रत्येक दिवस तुम्ही असं म्हणू शकता की माझं डोकं अधिकाधिक शांत, हलकं आणि रिलॅक्स होत आहे, ती आरोग्याची सूचना आहे. जेव्हा तुम्ही बॉडीला सजेशन द्याल, ती आरोग्याच्या रिलेटेड सूचना. आणि जेव्हा तुम्ही नॉर्मल सूचना घ्याल, ती पर्सनॅलिटीच्या रिलेटेड सूचना. म्हणजे काय? व्यक्तिमत्वाच्या संमोहनाचा उपयोग फक्त 2 गोष्टींसाठी होतो आणि जगात फक्त 2च गोष्टी आहेत आपल्यासाठी. नंबर आरोग्य, व्यक्तित्व विकास. तुम्ही किट नंबर 1, 2, 3, 4, 5 जेवढे आहेत सगळे वाचा. एक तर ते व्यक्तिमत्व विकासाच्या रिलेटेड सूचना आहेत किंवा आरोग्याच्या रिलेटेड सूचना आहेत. व्यक्तिमत्वाच्या रिलेटेड सूचना म्हणजे काय? मी दिवसेंदिवस प्रत्येक दिवस अधिकाधिक आत्मविश्वासाने बोलत आहे, व्यक्तिमत्व विकास. ओके, दिवसेंदिवस प्रत्येक दिवस माझ्या पोटाच्या समस्या निघून चाललेल्या आहेत किंवा मी जे काही खातो ते सहजपणे पचवू शकतो, ही आरोग्याच्या रिलेटेड सूचना आहे. आणि मी लास्ट सेशनमध्ये हेही सांगितलं होतं की फक्त 3 सूचना, कमीत कमी 3 सूचना, जास्तीत जास्त 5 सूचना. आणि जर कुणी मला विचारलं की सर जास्त फास्ट काय आहे, जस्ट सेकंड, जास्त फास्ट कुठला रिझल्ट येतो? तर मी म्हणेल एकच सूचना घ्या आणि तीच पुढचे काही दिवस कंटिन्यू करा. एक ना धड भाराभर चिंध्या नको आहे. एका वेळेस एकाच पक्षाला आपण मतदान करू शकतो, एकाच नेत्याला करू शकतो. नाही ना, मला सगळेच नेते आवडतात, शक्य नाही. लक्षात येत आहे? एका वेळेस तुम्ही व्हेज खाऊ शकता किंवा नॉनव्हेज खाऊ शकता. नाही, मला मिक्स खायचा आहे, शक्य नाही. डू अंडरस्टँड? सिंपल आहे. अंतर्मनाला एकच सूचना, एकच बी पेरा. हा, पण तुम्ही एकमेकांच्या रिलेटेड 2-3 बिया पेरू शकता. जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघताय, आनंद, यश आणि समाधान. बघा, 3 बिया पेरलेत. आनंद मिळाला, आनंद पेरलं, यश मिळेल. यशस्वी झालो, आनंद मिळेल. आनंदी झालो, समाधानही होईल. तर सांगण्याचा अर्थ काय की काही सूचना एकमेकांच्या इंटरकनेक्टेड आहेत आणि काही सूचना सिंगल आहेत. त्यामुळे तुम्ही ठरवा की कोणती सूचना तुम्हाला रिपीट करायची आहे. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक विशेष सूचना मी तुम्हाला देतो. मी दिवसेंदिवस प्रत्येक दिवस श्रीमंत होत चाललेलो आहे. तुम्हाला श्रीमंत होण्याची गरज नाही. श्रीमंत होण्याची पहिली पायरी आहे अभ्यास करणं. ओके, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी अभ्यासाच्या रिलेटेड सूचना घ्या. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, दिवसेंदिवस प्रत्येक दिवस माझी एकाग्रता वाढत चाललेली आहे, दिवसेंदिवस प्रत्येक दिवस माझी स्मरणशक्ती वाढत चाललेली आहे. सपोज तुम्हाला गणिताची भीती वाटते,
दिवसेंदिवस प्रत्येक दिवस गणित गणित या विषयावरती माझा प्रेम म्हणजे काय म्हणूयात, आय लव्ह मॅथ्स इंग्लिशमध्ये तुम्ही घेऊ शकता. आय कॅन इझिली सॉल्व्ह एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. इंग्लिशमध्ये घ्या, मराठीत घ्या, नो प्रॉब्लेम एट ऑल. क्लिअर? येस. आता तुम्हाला टास्क आहे मित्रांनो. बघता बघता 1 तास झाला. तुमच्यासाठी एक टास्क, आणि मी तुम्हाला जो टास्क देणार आहे त्या टास्कने तुमची लाईफ 160 डिग्रीने, 360 डिग्रीने, जे काय असेल ते त्या पद्धतीने तुमची लाईफ चेंज होऊ शकते. हे मी स्वतः केलेलं आहे. सिंपल टेक्निक मी तुम्हाला सांगतो. दिवसभरामध्ये 5 मिनिटं स्वतःसाठी काढू शकता. 5 मिनिट्स. 5 मिनिट्स. येस असेल तर चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा. बघूयात किती जण शहीद झालेत. सोनाली येस, रेखाताई येस, चव्हाण मॅम येस, पूजा येस, पूजा मॅम, डोईजड मॅम ओके येस. इथे सिंगल नावं दिसले तर मी सिंगल नावं घेईल. अंगद सर येस, ओके 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 फाईन. राहुल गाडे सर हे ऑलवेज काय म्हणत, एकही सेशन शक्यतो मिस करत नाहीत. व्हेरी नाईस. रोशनी मॅम गुड 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 फाईन. आत्ता मी पुढचे जे 5 मिनिटं बोलणार आहे डिअर फ्रेंड्स, फक्त कानाने ऐकू नका, इथून ऐका. लिसन बाय हार्ट. लिसन बाय हार्ट. लिसन बाय युअर हार्ट. ओके. आजपासून म्हणजे स्वतःला एक प्रश्न विचारा. मी दिवसभरामध्ये, मी रिपीट करेल नंतर, अगोदर फक्त ऐका. मी दिवसभरामध्ये कळत नकळतपणे स्वतःबद्दल, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल, भविष्याबद्दल नकारात्मक बिया पेरतो का? मी स्वतःबद्दल, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल, स्वतःच्या हेल्थबद्दल, स्वतःच्या करिअरबद्दल, स्वतःच्या फायनान्शियल स्टेटसबद्दल, स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल, स्वतःच्या फॅमिली बद्दल, स्वतःच्या करिअरबद्दल, स्वतःच्या गोल्सबद्दल, टार्गेट्सबद्दल मी काही निगेटिव्ह पेरतो का? पेरतो का इज इक्वल टू विचार करतो का? पेरतो का म्हणजे आपण जमिनीत पेरतो असा अर्थ घेऊ नका. पेरणं म्हणजे विचार करणं. इथं आपण काय घेऊयात, अस्मिता हिप्नोथेरपी काउन्सिलिंग सेंटरच्या या झूम सेशनमध्ये पेरणं म्हणजे विचार करणं, आणि विचार हे बी रूपी आपण पेरतोय असं समजा. ओके. येस. दिवसभरामध्ये सकाळी उठल्यानंतर सांगा की आज मी माझ्या स्वतःबद्दल, हेल्थबद्दल, करिअरबद्दल, फ्युचरबद्दल, टार्गेटबद्दल फक्त आणि फक्त सकारात्मक पेरणार आहे. आणि रात्री झोपताना ॲनालिसिस करा, पृथक्करण करा, थोडंसं सेल्फ इंट्रोस्पेक्शन करा, आत्मपरीक्षण करा की मी कळत नकळतपणे स्वतःच्या हेल्थबद्दल काही निगेटिव्ह बोललो का, स्वतःच्या फायनान्सबद्दल काही बोललो का, पैशाबद्दल काही निगेटिव्ह बोललो का, स्वतःच्या हेल्थबद्दल मी काही निगेटिव्ह बोललो का, गणित विषय मला आवडत नाही, गणित विषयाबद्दल मी काही निगेटिव्ह बोललो का, कोणत्या शिक्षकाविषयी मी काही निगेटिव्ह बोललो का. हे स्वतःला प्रश्न विचारा, आणि जर उत्तर हो येत असेल तर स्वतःला म्हणा ओके, इट्स ओके, उद्यापासून मी बोलणार नाहीये, उद्यापासून मी गणिताबद्दल पॉझिटिव्ह बोलणार आहे, उद्यापासून मी इंग्रजी भाषेविषयी मी पॉझिटिव्ह बोलणार आहे, स्वतःच्या हेल्थबद्दल मी पॉझिटिव्ह बोलणार आहे, स्वतःच्या करिअरबद्दल मी पॉझिटिव्ह बोलणार आहे, स्वतःच्या गोलबद्दल मी पॉझिटिव्ह बोलणार आहे, स्वतःबद्दल, स्वतःच्या कुटुंबाबद्दल, मी माझ्या भावाबद्दल, माझ्या बहिणीबद्दल, माझ्या वाईफबद्दल, माझ्या मुलांच्या करिअरबद्दल, त्यांच्या हेल्थबद्दल मी पॉझिटिव्ह बोलणार आहे. हे असं तुम्ही स्वतःला रात्री झोपताना सांगू शकता. गॉट इट? समजलं? समजलं असेल तर येस चॅटबॉक्समध्ये येस टाईप करा. मित्रांनो, मी तुम्हाला अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय की ही प्रोसेस फॉलो करा. युअर लाईफ विल कम्प्लिटली चेंज. आता मी तो प्रश्न शॉर्ट करून मी तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी. खूपच लांबलचक जर तो प्रश्न असेल, तुम्हाला वाटलं असेल, तर मी तो शॉर्ट करून बोलणार आहे. डोंट वरी. ओके. हे मोटोरोला कोण आहे? एज 50 फ्युजन, त्यांनी न टाईप केलाय. नचा अर्थ मी काय घेऊयात? नताचा घेऊ, नतनीचा घेऊ, नारायणाचा घेऊ. ओके. का ते आपल्या मराठी पिक्चर मध्ये आहे ना. ओके. नारू,
अहो नारू म्हणू नका, नारू आजाराचं नाव आहे. राईट. अरे प्रेमाने बोलतो नाऱ्या, नारायण. अहो नारू म्हणू नका. राईट. छान. मित्रांनो, एक तुम्हाला सांगू का, हसत खेळत राहा. जे हसत खेळत राहतात ना, त्यांना मानसिक आजार होत नाही. राईट. जे एकदम सिरियस राहतात ना, मग संपलं. मी तुम्हाला सूर्यफुलाबद्दल उदाहरण दिलं ना, एक सूर्यफूल असा असतो आणि दुसरा असा असतो. आपल्याला असा सूर्यफूल आवडतो की नाही? असं नाही. मी तुम्हाला सेशनच्या माध्यमातून, थेरपीच्या माध्यमातून, झूमच्या माध्यमातून असं करायचा प्रयत्न करतोय. काही जण म्हणतात, "सर असं नको, असंच ठीक आहे." ओके. तरी पण मी पॉवर लावून असं करतोय. म्हणतो, "नाही, नाही सर, हे असंच ठीक आहे. असं राहणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. मी असंच राहणार आहे सर. किती पण असं करा, मी असंच राहणार सर." काही जण अशा सूचना घेतात. तर कृपा करून अशा निगेटिव्ह सूचना घेऊ नका. कारण आपलं अंतर्मन निगेटिव्ह सूचनांचं पालन लगेच करतं. पॉझिटिव्हसाठी 1.5 तास झालं मी बोलतोय. गॉट इट? समजलं? ओके. आय वॉज जस्ट किडिंग. थट्टाचा भाग होता. चालेल. परत बोलू? नारू म्हणू नका. नारू आजाराचं नाव आहे. ठीक आहे. ओके. चला. न वरून ते आठवलं मला. न म्हणजे नो. चालेल. हरकत नाही. ओके. तुमच्या लक्षात आलंच नसेल तर सिंपल टेक्निकमध्ये मी सांगतो. असं करा सगळ्यांनी. दोन्ही हात असे करा. डू लाईक दिस. बघूयात किती जण करतात. दीपक सर, रेखा मॅम, विशाल जवक, अपर्णा मॅडम. ओके. व्हिडिओमध्ये बघूयात मला किती जण करतात. आणि मी तुम्हाला सांगू, प्रियंका भंडारी ताई, ओके, तुम्ही झोपून ऐकताय का? नाही ना? ओके. सीमा मॅम गुड. दीपक दिगंबर गुड. सोनाली मॅम, सोनाली मॅडम तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात. मला खूप आवडले की तुम्ही ऍक्टिव्ह आहात. सोनाली मॅडम ह्या स्वतः मुलीसोबत अटेंड करतायत सेशन. अभिजित सर, वी मिस यू. लवकर जॉईन करा. बऱ्याच दिवसानंतर बघतोय. ओके. नवनाथ सर, व्हेरी गुड. क्या बात है. पूजा पूजा पूजा. ओके. हिरेन. ओके. व्हेरी नाईस. सगळेजण तयार आहेत. आणि मी तुम्हाला जे सांगतोय ना टेक्निक, गाईज फॉलो. हिरेन, इज देअर युअर मॉम और डॅड विथ यू और यू आर अलोन? Yes, sir. Mom is here. Mom is here. क्या बात है. व्हेरी गुड. कॅन आय सी ऑन कॅमेरा? हॅलो मॅम, गुड इव्हिनिंग. Yes, yes, sir. Good आय evening. एम रिअली प्राऊड ऑफ यू. असे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याबद्दल खरंच मला कौतुक आहे. ओके. की जे स्वतः शिकतात आणि मुलांना शिकणारे पॅरेंट्स आवडतात, शिकणारे नाहीत. ओके. शिकणारे आवडतात, फक्त शिकवणारे नाहीत. स्वतः शिका. व्हेरी गुड. प्रणिता, व्हॉट्स प्रॉब्लेम? यू कॅन स्टार्ट युअर कॅमेरा. कॅमेरा चालू करा. तुम्हाला एक सांगतो, ज्यांचे कॅमेरा चालू असतात ना त्यांना खूप चांगला रिझल्ट येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ज्यांना असं वाटतं की कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, शॉन फॅन दिसतोय बाळा, तू दिसत नाहीयेस. कॅमेरा व्यवस्थित सेट कर. प्रियंका भंडारी मॅडम, कॅमेरा व्यवस्थित सेट करा. ओके. ओके, फाईन. सरळ स्ट्रेट बसा. कीप युअर स्पाइन इरेक्टेड. एकदम स्ट्रेट बसा. स्ट्रेट. ओके, परफेक्ट. चलो, डू लाईक दिस. ओके. हात तसेच ठेवा, तसेच ठेवा, तसेच ठेवा, तसेच ठेवा. ओके. बोला, मी. म्यूटच ठेवा. मी. म्यूट 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 करा. म्यूट करा. अनम्यूट करू नका. अनम्यूट करू नका. ओके. आय विल वेट. काही जणांचा कॅमेरा माईक चालू आहे. प्लीज प्लीज प्लीज. रवी सर प्लीज. जस्ट अ मिनिट. हा. ओके, फाईन. ओके. नो प्रॉब्लेम. Again, it's making noise. Ravi sir, can you check please? Okay, fine. चलो. Get your hands like this. Okay. बोला, मी माझ्याबद्दल. हा, मला तुमचा आवाज कुणाचाच येत नाही. नकोय मला आवाज. तुम्ही बोला, नाही काय प्रॉब्लेम. ओके. मी माझ्याबद्दल, माझ्याविषयी, माझ्या आरोग्याबद्दल, माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल, माझ्या करिअरबद्दल, माझ्या फ्युचरबद्दल, माझ्या फायनान्सबद्दल, माझ्या स्टेटसबद्दल, ओके, माझ्या स्वप्नांबद्दल, माझ्या ड्रीम्सबद्दल, माझ्या टार्गेट्सबद्दल निगेटिव्ह बोलतो का? नकारात्मक बोलतो का?
नकारात्मक विचार करतो का? हा प्रश्न स्वतःला विचारायचा. मी माझ्याबद्दल, माझ्या भविष्याबद्दल, माझ्या ध्येयाबद्दल, माझ्या गोल्सबद्दल, माझ्या टार्गेट्सबद्दल, माझ्या फायनान्सबद्दल, माझ्या माझ्या करिअरबद्दल, माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्या मुलांबद्दल, माझ्या वाईफबद्दल, माझ्या जवळच्या सगळ्या मेंबर्सबद्दल नकारात्मक विचार करतो का? जर उत्तर येस असेल मित्रांनो, आणि 99.99% लोकांचं उत्तर येसच असतं. जर उत्तर येस असेल तर परत पुढे प्रश्न विचारायचा, वाय. असं करा, वाय, का? काही जण असे करतात, बाबाजी का ठुल्लू. अरे ऐसे नाही करना, ऐसे करो, ऐसे. वाय, वाय, का विचार करतो, का विचार करतो. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या हेल्थबद्दल निगेटिव्ह विचार करतोय, हात खाली. सपोज आपल्यापैकी कुणीतरी हेल्थबद्दल निगेटिव्ह विचार करतो आणि त्याने ऍक्सेप्ट केलं की मी निगेटिव्ह विचार करतो, तर त्याने काय लिहायचं आहे की मी माझ्याकडे आता दुपारची एक केस आहे आणि जर आत्ता ह्या झूम सेशनमध्ये जर ती दुपारची केस जर असेल, मी नाव घेत नाही त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. हेल्थ एन्झायटी होती त्या व्यक्तीला, हेल्थ एन्झायटी. हेल्थ एन्झायटी म्हणजे काय माहितीये का? हेल्थ एन्झायटी म्हणजे स्वतःच्या आरोग्याबद्दल एन्झायटी असते, भीती असते, की त्याला आहे ना असं काहीतरी छातीत काहीतरी होतं असं त्याला वाटायचं. त्याचं वय आहे 23-24 त्या मुलाचं. इथे तो अवेलेबल असेल तर मी तुझं नाव घेणार नाही, घाबरू नकोस, नाही तर परत छातीत कळवीळ यायची. ओके राईट. तर तर मित्रांनो, त्याला हेल्थ एन्झायटी काय होती की छातीत कसं तरी होतंय आणि मग तो परत हाताकडे बघायचा आणि म्हणायचं हाताला मुंग्या येत आहेत. मग तो स्वतःला सूचना काय द्यायचा, आईला छातीत कसं तरी होतंय, अटॅक येतो की काय, हाताला मुंग्या येत आहेत, पॅरालिसिस होतं की काय. एवढा एक्स्ट्रीम लेवलचा तो निगेटिव्ह विचार करणारा व्यक्ती, मी नाव घेत नाहीये, घाबरू नका. आता मला कन्फर्म नाहीये की ती व्यक्ती या झूममध्ये आहे की नाही, दुपारीच ऍडमिशन झाले पुण्याच्या क्लिनिकला. तर किती बघा ना, किती निगेटिव्ह म्हणतात ना, की जो काय मराठीत मला एवढं आठवत नाही काय ते वाक्य. जो वैरी न चिंते ते मन चिंते, असं काहीतरी म्हणतात ना, राईट. जो आपला वैरी म्हणजे आपला दुश्मन पण एवढा निगेटिव्ह विचार करत नाही आपल्याबद्दल, आपण स्वतः करतो. आजपासून स्वतःला प्रश्न काय विचारायचा, मी माझ्याबद्दल, माझ्या आरोग्याबद्दल, माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल जे 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 नकारात्मक विचार करतो का? तर उत्तर हो असेल तर पुढे प्रश्न परत विचारा, का विचार करतो, वाय डू आय थिंक लाईक दिस. सपोज मला हेल्थ एन्झायटी आहे, परत उत्तर काय येणार, का हेल्थ एन्झायटी आहे, काय, वाय, वाय डू आय हॅव अ हेल्थ एन्झायटी. जेव्हा तुम्हाला वायचं उत्तर सापडेल, WHY, व्हायचं उत्तर सापडेल ना, तेव्हा तुमची एन्झायटी जागेवरती जाईल. मग उत्तर काय येतं माहितीये का? हे फक्त कल्पना आहे. इट इज जस्ट इमॅजिनेशन. फक्त कल्पना आहे. ओके, मग लॉजिकल क्वेश्चन विचारा. अरे जर हे खरं असतं तर गेल्या 2-2.5 वर्षांपासून मला हा विचार येतोय, 2.5 वर्षात मला एकदा तरी छोटा मायनर का होईना अटॅक यायला पाहिजे होते की नाही. आणि जर 2.5 वर्षांपासून जर हा त्रास असता, कधीच अटॅक गटॅक खटॅक वटॅक गटॅक कधीच गेला असता. पण जर 2.5 वर्षांमध्ये जर हा कधीच काही झालेलं नाहीये, तर याचा अर्थ ही फक्त कल्पना आहे. आणि कल्पना कशी निर्माण झाली? विचारांनी. हा आजार कसा निर्माण झाला? नकारात्मक विचारांनी. जर नकारात्मक विचारांनी जर तो आजार निर्माण झाला असेल, तर काट्याने काटा काढायचा. नकारात्मक विचारांच्या ऐवजी पॉझिटिव्ह विचार तुम्ही स्वतःला देऊ शकता. आय एम परफेक्टली फाईन, मी हेल्दी आहे, मी हेल्दी आहे, मी हेल्दी आहे, मी हेल्दी आहे. दीपक, तुमच्या शेजारी कोण आहेत, मुलगा मुलगी कोणी असेल तर त्यांना पण घ्या तुमच्यासोबत, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. ओके, मी हेल्दी आहे, येऊ द्या कॅमेरावरती, त्यांना कॉन्फिडन्स वाढेल. मी हेल्दी आहे, मी हेल्दी आहे. तुम्हाला एखादा विषय अवघड जातोय, गणित, राईट, तर तुम्ही बोला की आय एम गुड ॲट मॅथ्स, आय एम द बेस्ट इन द मॅथ्स, आय एम द बेस्ट इन द मॅथ्स. पण ओव्हर कॉन्फिडेंटली बोलू नका. त्याच्यावरती आपल्याला ऍक्शन पण घ्यायची आहे. फक्त म्हणताय आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आणि उठताय सकाळी किती वाजता? 9:55 आणि शाळा कधी असते? 10 वाजता. कसं बेस्ट होणार तुम्ही? लक्षात येते? नो ऍक्शन नो रिझल्ट. जोपर्यंत ऍक्शन नाहीये तोपर्यंत रिझल्ट नाहीये. तर आजपासून जाणीवपूर्वक, दीपक, आय ऑल्सो सफरिंग फ्रॉम द हेल्थ एन्झायटी. ओके,
जाणीवपूर्वक स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. आणि अफर्मेशन वेगवेगळ्या स्वरूपात देऊ शकता. सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर उभे राहा आणि आरशातल्या त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून असं एकदम स्टेअर करून बघा, डोळ्यात डोळे घालून बघा आणि सांगा की तू हेल्दी आहेस. येस विजय, यू आर हेल्दी. नाव घ्या दीपक. येस दीपक, तू हेल्दी आहेस. यू हॅव टू टेक युअर नेम. लक्षात येते? आणि फक्त म्हणू नका, तर व्हिज्युअलाइज करा, फील करा. फील करा की यू आर ॲब्सोल्युटली यू आर फाईन, ॲब्सोल्युटली यू आर हेल्दी, परफेक्ट 100% यू आर हेल्दी. हे तुम्ही व्हिज्युअलाइज करा, फील करा. आणि ही टेक्निक सकाळी उठल्या उठल्या करा आणि रात्री झोपताना सुद्धा करा. कारण मी लास्ट सेशनमध्ये काय बोललो? द लास्ट थॉट ऑफ द नाइट बिकम्स द फर्स्ट थॉट ऑफ द डे. रात का अंतिम विचार ही सुबह का पहला विचार होता है. इसीलिए क्या करना है मेरे दोस्तों? रात को सोते वक्त 2 मिनिट्स यू हॅव टू थिंक व्हेरी पॉझिटिव्हली. आणि सकाळी उठल्यानंतरचे 2 मिनिट. कुलकर्णी सर, मी रिपीट करतोय, तुम्ही नव्हतं लास्ट सेशनमध्ये. 2 मिनिट्स ॲट द नाईट पर्पजफुली पॉझिटिव्ह विचार करा. अँड ॲज सून ॲज यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी उठल्यानंतर 2 मिनिट्स डेलिबरेटली, पर्पजफुली, कॉन्शियसली 2 मिनिट पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय? विथ द ट्रस्ट, विथ द बिलीफ, द स्ट्रॉंग पॉवर. तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचे की येस यू आर डुईंग दॅट, येस यू आर डुईंग दॅट. आणि त्याच्यावरती तुमचा विश्वास पाहिजे. गॉट इट? येस. मित्रांनो, हा आपला दुसरा आणि तिसरा अंतर्मनाचा नियम आज आपण शिकलो आहोत. नेक्स्ट नियम आपण शिकणार आहोत उद्या, टुमॉरो. राईट? किती जण येणार उद्या? येस. उद्या लगेच घेऊयात का मंगळवारी घेऊयात? उद्या चालेल? ओके फाइन, उद्या भेटूयात आपण. उद्या चलेगा? ओके, कल चलेगा, नो प्रॉब्लम एट ऑल. कब से रेडी हो? हाँ, क्या बात है, व्हेरी गुड. येस, या उद्या 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 उद्या. ओके, नो प्रॉब्लेम, आय एम ऑलवेज रेडी फॉर यू. मला यू कॅन टीच मी, नो प्रॉब्लेम. राईट? ओके. येस. सो डिअर फ्रेंड्स, कॅन वी डू समथिंग डिफरंट? थोडंसं वेगळं करूया, चालेल का? उद्या इव्हिनिंगच्या ऐवजी सकाळी भेटूयात का? मॉर्निंग, सकाळी 9 वाजता, 9 o'clock टुमॉरो. मला बघू द्यात येस किती येतात. ओके, 9ला 9 म्हणतायत काही जण. 8 वाजता. सीमा मॅम इज सेइंग नॉट पॉसिबल सर. ओके, नो. ओके, इव्हिनिंग इज फाईन म्हणतायत. ओके फाईन, हाच टाइम बेस्ट आहे सर. तुम्हाला तुमची शपथ संध्याकाळीच घ्या. असं कोणी टाईप केलेलं नाहीये, मी असंच बोलतोय. ओके. राईट. ओके, मला ड्युटी असते दिगंबर सर. हो, राईट. ओके, इव्हिनिंग ऑर नाईट. बर. ओके, आपण उद्याच भेटूयात संध्याकाळी 9 वाजता, 9 o'clock. फाईन, 9 o'clock इज फाईन. पहाटे 6 वाजता, नो प्रॉब्लेम एट ऑल. पण आता आपण ठीक आहे, डिसिजन घेतले सगळं. पहाटे 6ला शक्य आहे? तुम्हाला आहे शक्य? कमेंट मध्ये सांगा. येस, नो, येस, नो, येस, नो. 6 विल बी ओके. आणि तुम्हाला एक सांगू मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण काही दिवसांनंतर सकाळी दररोज भेटणार आहोत. मी सकाळी तुम्हाला अफर्मेशन्स देण्यासाठी झूमवरती येणार आहे.
आणि कंडिशन कुठलीच नाही आहे. अंघोळ करूनच बसलं पाहिजे असं काही नाही आहे. आणि अंघोळ जरी करून बसलं तेवढं फारसा काही फरक पडत नाही आणि फरक काही दिसत नाही. ओके. ओके. त्यामुळे सकाळची सवय लावा. ओके. आणि सकाळी पण आपण कधी भेटणार आहोत माहिती आहे? ॲट 5 o'clock इन द मॉर्निंग. 5 o'clock किंवा 5:30 अर्धा तास आपण भेटणार आहोत. येस, भेटणार आहोत. किती जण अटेंड करणार आहेत सकाळी? किती जण अटेंड करू शकता? प्रणिता, अभिजित, शॉन, मी. आणि तुम्हाला एक सांगू, काही दिवसानंतर माझे ऑनलाईन सेशन झाले की संध्याकाळी भेटणं फार कठीण होणार आहे. त्यामुळे सकाळी 5, 5:30, 5 किंवा 5:30, 5:30 ते 6 किंवा 5 ते 5:30 आपण सकाळी भेटणार आहोत. आणि आपण खूप वेगवेगळ्या टेक्निक शिकणार आहोत. काही मी तुम्हाला आध्यात्मिक काही गोष्टी सांगेल, लॉट ऑफ थिंग्स, माइंड रिलेटेड काही गोष्टी सांगेल, सबकॉन्शियस माइंड रिलेटेड मी तुम्हाला सांगेल. सो मेनी थिंग्स वी आर गोइंग टू लर्न सकाळी. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, आता काही जण असे आहेत की आता रात्री सेशन ऐकल्यानंतर ना त्यांची झोपच उडते, मग 2-3 तास झोपच लागत नाही. एवढा चार्ज आपण संध्याकाळी होतो. हीच चार्जिंग, हाच पॉवर जर आपल्याला सकाळी मिळाला तर दिवसभर तुम्ही चार्ज राहाल की नाही? आहे का नाही? पॉवर डोस 5:30 नाही भेटणार आहोत आपण, डेफिनेटली भेटणार आहोत. 5:30 और 5 किंवा 5:30 आपण डेफिनेटली भेटणार आहोत. मी तुम्हाला अर्धा तास दररोज देणार आहे. फक्त मी तुम्हाला कधी देऊ शकणार नाही, फक्त संडेला देऊ शकणार नाहीये. अदरवाईज बऱ्यापैकी दररोजच आपण भेटूयात. बट ती लिंक कुणाला मी पाठवणार आहे? 2च लोकांना. आयदर तुमचे इथले सगळे सेशन पूर्ण झालेले असतील. सेकंड, तुम्ही आपल्या थेरपी सेंटरला सुद्धा डेली येताय. ओके. हां, तर मी कुठल्या याच्यावरती ॲफर्मेशन देणार आहे? मी तुम्हाला तुमच्या फायनान्स रिलेटेड ॲफर्मेशन्स देणार आहे, करिअर रिलेटेड ॲफर्मेशन देणार आहे, ग्रोथ रिलेटेड ॲफर्मेशन देणार आहे, डेव्हलपमेंट रिलेटेड ॲफर्मेशन देणार आहे. ओके. पब्लिक स्पीकिंग, काही जणांना स्टेजवरती बोलण्याची भीती वाटते. तुम्हाला मी एवढा डीप ट्रान्समध्ये घेऊन जाऊन पब्लिक स्पीकिंगच्या काही व्हिज्युअलायझेशन ॲक्टिव्हिटीज करून घेणार आहे. सो मेनी थिंग्स. हेल्थ तर आहेच. विशाल खरात सर, आपण हेल्थबद्दल डेफिनेटली बोलणार आहोत. मी मगाशी तेच बोललो. हेल्थबद्दल पहिलं हेल्थ आहे, बाकी सगळं नंतर. पहिलं हेल्थ, यू अंडरस्टँड? पहिलं हेल्थ आहे, आफ्टर दॅट एव्हरीथिंग. ओके. आणि सकाळी जर मी तुम्हाला 5 किंवा 5:30ला उठवत असेल तर कॅन यू इमॅजिन तुमची हेल्थ चांगली होणार की नाही? सवय चांगली लागेल की नाही? गॉट इट? येस. ओके. तर आपण भेटूयात लवकरच. मी आता माझ्या टीमशी पण डिस्कस करणार आहे. ॲटलिस्ट तुम्हाला एक सांगू का, जवळपास आता जुन्या क्लायंट्सला तर आम्ही लीड्स हे पाठवतच नाहीये, लिंक्स आत्ताच्या झूमच्या. बऱ्यापैकी नवीन लोकांनाच जात आहेत. आता जुन्या पण नंबर्सला आम्ही त्यांना शेअर करणार आहे. त्यामुळे जवळपास 100, 150, 200 लोक तरी कमीत कमी सकाळी 5:30 किंवा 5ला जॉईन होतील. ओके. आणि सकाळी 5, 5:30ला जॉईन करून मी झुंबा वगैरे घेणार नाहीये. मी तुम्हाला मेडिटेशन घेणार आहे. मी तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला पॉवरफुली व्हिज्युअलायझेशन कसं करायचं हे घेणार. लॉट ऑफ थिंग्स, बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला घेणार आहे. आणि याचे कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करायची गरज लागणार नाही. आवडलं? सगळ्यांना आवडलं असेल तर चॅट बॉक्समध्ये थँक्यू म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. येस, बट प्रणिता, कंडिशन काय आहे? नियम आणि अटी एकच आहे. तुम्ही इथल्या सगळ्या सेशन्स कंप्लीट करून ह्या माझ्या झूम सेशन्स तुम्हाला अटेंड करायच्या आहेत. ओके, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि जेवढे विद्यार्थी माझ्याकडे आहेत, स्टुडंट्स, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. स्टुडंट्स, डिअर फ्रेंड्स, स्टुडंट्स, शॉन असेल इथे, बरेच अजून कोण कोण आहे, तन्वी आहे. स्टुडंट्सला कंपल्सरी पॅरेंट्सला घेऊन बसायचं आहे. पॅरेंट्सला पण सकाळी 5ला उठवायचं आहे. ओके. नाहीतर तुम्हाला उठवतील, बाबा तू कर, अटेंड कर, मी बसते शेजारी, आणि इकडे मम्मी पप्पा जोरात घोरायला लागलेत. तर असं नको आहे. राईट? मला पॅरेंट्स सुद्धा पाहिजे. डिसिप्लिन पॅरेंट्स कॅन क्रिएट डिसिप्लिन चिल्ड्रन. राईट? येस. चला, आपण 2 नियम आज शिकलो. पेराल तेच उगवेल. राईट? येस.
आणि निसर्ग नियमाच्या विरुद्ध कुठलीही सूचना स्वयंसूचना घेऊ नये. हा, आता 2:26 झालेले आहेत. कुणाला काय? माय प्लेजर. थँक्यू व्हेरी मच. कधीपासून चालू करणार आहात सर? आय एम एक्साइटेड. तुमची एक्साइटमेंट अशीच ठेवा, अजून वाढवा. लवकरच आपण भेटणार आहोत. ओके मित्रांनो, मी सोमवारी नाहीये. सोमवारी आय एम गोइंग टू, मला जायचं होतं श्रीलंकेला, पण लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे किंवा माझ्या त्या मनाच्या पॉवर्समुळे श्रीलंकाचं इव्हेंट मुंबईत होत आहे. त्यामुळे मी सोमवारी मुंबईमध्ये आहे. अँड आय एम गोइंग टू रिसीव्ह माय सेकंड डॉक्टरेट इन सायकोलॉजी. सेकंड डॉक्टरेट इन सायकोलॉजी ऑन मंडे. ओके, ऑन मंडे, राईट. मी बारामतीचा आहे. 2 दिवसांपूर्वी खूप मोठी घटना बारामतीमध्ये घडली. आमचे दादा आम्हाला सोडून गेले आणि बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहत आहेत. तर मी वेगळ्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो आहे. दादांनी आत्तापर्यंत आम्हाला डिसिप्लिन शिकवलं, स्वप्न मोठी बघायला शिकवलं, थांबायचं नाही म्हणून शिकवलं, काही झालं तरी पुढे जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दादांकडून आम्ही शिकलो की वेळेला, टाईमला किती महत्त्व द्यायला पाहिजे, कामाला किती महत्त्व द्यायला पाहिजे. हे सगळं आम्ही स्वतः बारामतीकर अनुभवतो आहे. म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आमच्यासाठी बारामती आहे. दादांनी एवढं करून ठेवलं आहे. तर मी थोड्या वेगळ्या पद्धतीने दादांना श्रद्धांजली वाहणार आहे. इव्हन आम्ही ते सगळं केलेलं आहे आमच्या टीमनी. तरीसुद्धा सोमवारी खऱ्या अर्थाने मी दादांना श्रद्धांजली वाहतोय. मी माझी सेकंड डॉक्टरेट घेऊन इन सायकोलॉजी, राईट. येस. ओके. श्वान तू दिसतोय. ग्रेट. चला, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि डिअर फ्रेंड्स, काही दिवसानंतर मी एक योगा ट्रेनर सुद्धा हायर करणार आहे. ओके, योगा ट्रेनर. तो तुम्हाला झूमवरती योगा शिकवणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. हां, आणि डोक्यात कसलाही निगेटिव्ह विचार आणू नका. मी कुठलेही प्रोडक्ट सेल करणार नाहीये. ओके, कुठलाही हेल्थ रिलेटेड प्रोग्राम मी तुम्हाला देणार नाहीये. बघा, तुमचं वजन कमी होईल, हे होईल, ते होईल. हां, मी तुम्हाला माइंड रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. आणि मी परफेक्ट सर्टिफाईड योगा ट्रेनरच्या शोधात आहे की त्यांना मी हायर करणार. आय एम गोइंग टू गिव्ह देम सॅलरी. आणि त्या व्यक्तीला दररोज झूमवरती येऊन आपल्या लोकांसाठी, आपल्या अस्मिता हिप्नोथेरपी काउन्सिलिंग सेंटरच्या लोकांसाठी सेशन घ्यायचे आहेत, अर्धा ते 1 तास. ओके, योगा, त्याच्यामध्ये प्राणायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतील. आपण 1 बाय 1 करतो आहोत, राईट. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आता हे अजितदादांचं असं झाल्यानंतर अजून एक गोष्ट आम्ही ठरवली की जवळपास 1000 नोटबुक्स आम्ही फ्री ऑफ कॉस्ट वी आर गोइंग टू डिस्ट्रीब्यूट. 1000 वह्या आणि 1000 पेन्स. ओके, राईट. हे खूप मोठे इव्हेंट आम्ही बारामतीमध्ये ऑर्गनाईज करतोय. याच्यामागे कुठलाही स्वार्थ नाही आहे. गेल्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल, मी अवॉर्ड फंक्शन 2026 ग्लोरी अचिव्हमेंट अवॉर्ड 2025 जो मी ठेवला होता, खूप मोठा खर्च आला मला. खूप मोठ्या लोकांना मी बोलवलं होतं. जवळपास 25 लोकांना अवॉर्ड्स, बऱ्याच गोष्टी. एकही रुपये मी कोणाकडून घेतलेला नाही आहे. आय एम डुईंग इट कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. द नेचर इज गिव्हिंग मी लॉट ऑफ थिंग्स इन रिटर्न्समध्ये. ओके, चला. तर कोणाला काही? थँक्यू प्रणिता, थँक्यू अंगद सर, थँक्यू अनिता, थँक्यू सगळ्यांना. ओके, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. तर आता आपण शेवटचे 10 मिनटं क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत, राईट. क्वेश्चन आन्सर सेशन. कोणाला काही क्वेश्चन्स असतील, यू कॅन आस्क मी. अनम्यूट करून विचारा किंवा डिरेक्टली चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. ओके, क्या बात आहे. शेवटपर्यंत सगळे टिकून राहिलेत. हां, येस येस, यू कॅन आस्क. कुणाला बोलायचं आहे, हँड रेज करून बोलू शकता. ओके, कोणाला काही प्रश्न असतील तर यू कॅन आस्क. प्रश्न विचारू शकता. हॅलो सर. हां, बोला. अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा, कुठून बोलताय? बारामती, पुणे? हॅलो सर, दीपक टंगसाळे फ्रॉम सातारा. ओके, दीपक सर बोला. मला असं विचारायचंय सर, सबकॉन्शियस माइंडसाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या दोन्ही गोष्टी सेमच असतात. त्याला पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे हे समजत नाही. तर मग निगेटिव्ह गोष्टीचा परिणाम लवकर का होतो आणि पॉझिटिव्ह साठी इतका वेळ का जातो? जसं की आता आज शिकवताना पहिला नियम जो सांगितला, बरोबर. असं का होतं? सांगतो.
अंतर्मनाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी सारख्या. सगळ्यांनी ऐका, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारा आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे, दीपक सरांसाठी चॅट बॉक्समध्ये थँक असा चॅट चॅट बॉक्समध्ये टाईप करा, थँक म्हणून. कारण हा प्रश्न एकदम खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर कॅन आय कॅन लाईव्ह सर? ओके, नो प्रॉब्लेम. Sean, you can come live. Live means you want to start your camera, right? Okay, fine. चलो, विल कम टू द पॉइंट. दीपक सर, ऍक्च्युली काय माहितीये का, अंतर्मनाला खरं खोटं काहीच कळत नाही, चांगलं वाईट काहीच कळत नाही. अंतर्मनाला फक्त आणि फक्त काय कळतं माहितीये? इमोशन्स, भावना, इमोशन्स. आता आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, ओके, ए आणि बी. तुम्ही ए जास्त इमोशन्सनी बोलताय की बी जास्त इमोशन्सनी बोलताय? लक्षात येत आहे? आणि ज्याला इमोशन जास्त ना, त्याचा रिझल्ट फास्ट, त्याचा रिझल्ट लवकर. इमोशन्स म्हणजे विश्वास, ट्रस्ट. इंग्लिशमध्ये थोडक्यात मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो, जर तुम्हाला फास्ट रिझल्ट हवा असेल, यू शुड हॅव फेथ. युअर फेथ शुड बी स्ट्रॉंगर दॅन युअर डाऊट. तुमच्या डाऊट्स पेक्षा तुमचा विश्वास स्ट्रॉंग पाहिजे. आणि ज्या गोष्टींवरती विश्वास तुमचा आहे, तुम्ही ठेवलाय, ज्या गोष्टींवरती तुमचा विश्वास आहे, अंतर्मन त्याच गोष्टीवरती तथास्तु म्हणेल. सबकॉन्शियस माइंड त्याच गोष्टीवरती तथास्तु म्हणेल. म्हणजे इथे काय, इमोशन्स तुम्ही ज्या गोष्टीमध्ये जास्त ओतता ना, ती गोष्ट रियालिटीमध्ये येणार आहे. गॉट इट दीपक सर? समजतंय? हो समजतंय? तुम्ही जर हो, म्हणणार की मी समजतंय. जिंकणार, मी जिंकणार, मी जिंकणार. आता तुम्हाला माहिती आहे, पुण्यामध्ये ती सायकलिंगची एक मॅरेथॉन होती, ओके, राईट. आणि ते जे ॲथलेटिक जे लोक असतात ना, जे सायकल करणारे जे आहेत, त्यांचं माइंडसेट काय असेल? जो सगळ्यात पुढे असेल त्याचं माइंडसेट काय असेल? मी हरणार, मी हरणार, मी हरणार, मी हरणार, मी हरणार. हे माइंडसेट असणार आहे त्याचं. नाही नाही, मी जिंकणार, मी जिंकणार, मी जिंकणार, मी जिंकणार, मी जिंकतोय, मी जिंकतोय, थोडं राहिलंय, थोडं राहिलं, आय एम विनिंग, आय एम विनिंग. हे माइंडसेट असणार आहे. सिम्पल आहे. इट इज ऑल अबाउट व्हॉट यू स्पीक विथ युअर सेल्फ. तुम्ही स्वतःशी काय बोलता आणि तुमच्या बोलण्यावरती तुमचा विश्वास आहे का? दिस इज इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणलं माझा आत्मविश्वास वाढत चाललाय, तू जे बोलतोयस त्याच्यावर विश्वास आहे का विजय? हो, विश्वास आहे, तर उत्तर लवकर भेटणार, रियालिटीमध्ये ते कन्वर्ट होणार आहे. मी डाउट के साथ यदि आप बोल रहे हो तो रिझल्ट नाही आएगा. डाऊटनी तुम्ही बोलत असाल तर नाही होणार. तुम्ही फोर व्हीलर पहिल्यांदा नवीन शिकताय, मी धडकेल, मी धडकेल, मी धडकेल, मी धडकेल, मी धडकेल, धडकणार. कारण ॲफर्मेशन मेंदूला काय चालेल, धडकेल. आणि मेंदू काय म्हणेल, हाताला बरोबर म्हणेल इकडे जरा वळ, इकडे धडकता येईल, इकडे धडकता येईल. बरोबर आपला हात काहीतरी होईल, काहीतरी होईल आणि आपण धडकणार. त्यामुळे इथे काय म्हणतोय मी, की तुमचा फेथ जास्त पाहिजे डाऊट पेक्षा. सिंपल सांगतो, फेथ म्हणजे श्रद्धा, विश्वास, डाऊट म्हणजे शंका. तर शंकावर आणि विश्वास खाली असेल तर रिझल्ट येणार नाही. आणि विश्वास जास्त असेल, शंका छोटी असेल तर रिझल्ट येणार आहे. तुम्ही जे करताय त्यामध्ये बॅलन्स असेल तरी रिझल्ट येणार नाही. हे जास्त वर पाहिजे, विश्वास वर पाहिजे, हे खाली पाहिजे. हे असं असेल तर येणार नाही. त्यामुळे तुम्ही जे बोलणार आहात, जी सूचना तुम्ही घेणार आहात, ज्याबद्दल तुम्ही अफर्मेशन घेणार आहात, त्यावरती तुमचा विश्वास आहे का? हा प्रश्न पहिला स्वतःला विचार. पुढचा प्रश्न काय असतो माहितीये का दीपक सर, की जर नसेल तर काय करायचं? नसेल तर त्याला पण एक टेक्निक आहे, त्याला पण एक टेक्निक आहे. ओम शांती ओम पिक्चर बघितला तुम्ही? त्यामधला तो शाहरुख खान, त्याच्या हातामध्ये दारूची बॉटल असते आणि तो विज्युअलाइज काय करतोय, की तो आयफा अवॉर्ड घेतोय, आयफा अवॉर्ड घेतोय. इसको क्या बोलते पता है? अपने मन को उल्लू बनाना है. ते 3 इडियट्स मध्ये सांगितलं ना, इसको उल्लू बना के रखो. तसं आपल्या अंतर्मनाला सांगा, जरी खरं असेल ना त्याला खोटं म्हणा, आणि जरी खोटं असेल त्याला खरं म्हणा. तुम्हाला स्टेजवरती कधीच बोलला नाहीत तर तुम्ही काय म्हणायचं माहितीये का अंतर्मनाला? मी खूप चांगला वक्ता आहे. मी खूप चांगला वक्ता आहे म्हणू नका, ओके. मी खूप चांगला वक्ता आहे, राईट. मी खूप चांगला वक्ता आहे, मी खूप भाषण दिलेले आहेत, मी खूप मोठ्या मोठ्या लोकांसमोर बोललेलो आहे. जेवढं फेकता येईल तेवढं फेका. मग तुम्हाला सर अंतर्मन विश्वास ठेवेल का? अरे सुरुवातीला नाही ठेवणार, नंतर नंतर ठेवेल. सुरुवातीला ती शाहरुख खानच्या हातात दारूची बॉटल होती, नंतर आयफा अवॉर्ड आला. आणि तुम्हाला माहिती आहे का, तो एक त्याचा एक पिक्चर आहे, पिक्चरचं नाव माहित नाहीये, लेकिन वो जो गाणं आहे ना, जो भी मैं चाहू वो मैं पाऊ, पता है? त्याच्यासोबत तेच झालं ना, मन्नत बंगला, हो ना. आज एवढ्या
बरंच काय 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 लॉट ऑफ थिंग्स ही हॅज अर्नड. लॉट ऑफ थिंग्स ही हॅज अर्नड. पहिलं यहाँ पे चाहिए. इफ यू आर डुईंग हिअर, इफ यू आर थिंकिंग हिअर, असं म्हणतात ना, इफ इट इज कमिंग इन युअर माइंड, दॅट कम्स इन युअर हँड. जे मनात आहे तेच हातात आहे. मनात काय, यस मी करू शकतो, तर हातात तेच येणार. इथे डाऊट असेल तर इथे डाऊटच येणार. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस बेटर, दीपक. राईट? येस. येस. थँक्यू सर. माय प्लेजर. मोस्ट वेलकम दीपक. चला नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल की झूम सेशन अटेंड करणं का गरजेचं आहे? कारण एवढा वेळ मी इथे थेरपी सेंटरला देऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? आता दीपक सरांनी हाच प्रश्न मला इथे विचारला असता तर मी 1-2 वाक्यात बोललो असतो. पण मी 7 मिनिटं झाली मी ह्या प्रश्नावरती बोलतोय. आणि डाऊट्स क्लिअर होत आहेत. ग्रेट. चला, अजून कोणाला काही क्वेश्चन असतील यू कॅन आस्क. आणि तुम्हाला माहितीये का, एवढ्या लोकांमध्ये प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा धमक लागते, दम लागतो, कॉन्फिडन्स लागतो. आणि जरी कॉन्फिडन्स नसाल ना, तुम्हाला प्रश्न विचारण्याची भीती वाटत असेल तर अनम्यूट करा. सर नमस्कार एवढं बोला आणि परत म्यूट करा. पुढच्या वेळेस कॉन्फिडन्स वाढेल. राईट? येस. चला, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. एनी क्वेश्चन? माझ्याकडे बघून तुम्हाला वाटेल का सकाळी 9 वाजल्यापासून मी कंटिन्यू सेशन घेतोय, कंटिन्यू इन्क्वायरीज आहे, कंटिन्यू थेरपीज आहेत, कंटिन्यू बोलतोय. राईट? कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आहे. काल मी yesterday I was in Nashik. The chief guest was Sonali Kulkarni yesterday in Nashik. There was an event. Maharashtra entrepreneur event. उद्योजकता अवॉर्ड फंक्शन नाशिकमध्ये होता काल. एवढं ट्रॅव्हलिंग झालं. आय ड्राईव्ह अ कार yesterday. खूप म्हणजे लॉट ऑफ थिंग्स. बट इट इज द पार्ट ऑफ लाइफ. डेडिकेशन, सिंसियरिटी, ऑनेस्टी, कमिटमेंट, जुनून, जोश, पागलपन सब चाहिए ना भाई. यदि ये नहीं है तो कैसा सक्सेस बनेगा? राइट? ये चाहिए, हमारे खून में है वो. कारण आपण महाराष्ट्रात जन्मालो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय आपण, तर असणार ना आपल्यामध्ये. ओके, चला, अजून कोणाला काही क्वेश्चन नसतील तर आपण 2 मिनिटांमध्ये थांबूयात. बरोबर किती? ओके, 10:40ला आपण थांबूयात. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. रिट्रीट बद्दल सगळ्यांना माहिती आहे. आपण लोणावळ्यामध्ये घेणार आहोत. 1 दिवसाची कार्यशाळा असेल. सकाळी 7 किंवा 8ला आपण एंट्री देणार आहोत. 1 दिवसाची कार्यशाळा सकाळी 7-8ला चालू होईल, पण संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत संपेल. फक्त तुम्हाला तिथे आमच्याकडून नोट्स भेटणार आहेत, फुल डे वर्कशॉप भेटणार आहे, दुपारचं लंच पण असणार आहे. पण बरेच मंडळी विचारत होती सर तेवढं शॉपिंगचं पण बघा ना प्लीज. ओके, तर एवढं तर नाही आहे, पण अजून एक 4-5 वर्षानंतर नक्कीच बघूयात. ओके, तर यायचा जायचा खर्च तो तुमचा असेल, ट्रॅव्हलिंगचा खर्च तुमचा असेल, पण तिथले 6-7-8 तास जे काही असेल ना मित्रांनो, तुमची लाईफ चेंज होणार आहे. एवढं डीपमध्ये मी तुम्हाला देणार आहे, एवढं डीपमध्ये. म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगेल, उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, तन्वीचं नाव घेतो मी. तन्वी बाळा, ज्या वेळेस तू त्या रिट्रीटला येशील, किंवा इथे नितीश सर आहेत, सीमा मॅम आहेत, सीमा मॅडम माझ्यापेक्षा मोठे आहेत, अनुभवी आहेत, दीपक सर, चव्हाण मॅम, अपर्णा मॅडम, रेखाताई पण मोठ्या आहेत वयाने. तुम्ही ज्यावेळेस इव्हेंटला येणार सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 5ला बाहेर पडताना, बिफोर आणि आफ्टरमध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे. जमीन आसमानचा फरक हे मी तुम्हाला ऑन पेपर लिहून देऊ शकतो. एवढा कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे मित्रांनो, एवढा कॉन्फिडन्स, प्रचंड कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि हे मी माझ्यासोबत जोडलेल्या सगळ्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. पण एक लक्षात घ्या, मेरा दिल बहुत बड़ा है, लेकिन वहां का जो ऑडिटोरियम है ना वो बहुत छोटा है. फक्त 100 लोक तिथे बसतात. आणि तुम्हाला माहित नसेल तर इथे मंडळी आहेत बारामतीकर, जवळपास 30 नावं बारामतीकरून आलेले आहेत. किती जणांनी नावं दिलेले चॅटबॉक्समध्ये आय टाईप करा, आय. ओके, रेखाताई आहेत, मला वाटतं अपर्णा मॅडम आहेत, बरेच जण आहेत तिथे. राईट, सोनाली मॅडम आहेत. ओके, पुण्याच्या पण क्लिनिकला नावं दिली. पूजा डोईजड मॅडम आहेत, रत्नाकर डोईजड सर आहेत, हिरेननी पण नाव दिलंय, तन्वीनी दिलेलं आहे. ओके, राईट, अनिताताईंनी दिलंय, सुपलकर मॅडमनी, मिसाळ शशिकांत सरांनी दिलंय. 100 लोकांनाच मी तिथे इन्व्हाइट करतोय. हॉल 100 लोकांचा आहे. ऍक्टिव्हिटीज खूप होणार आहेत, आणि मी तुम्हाला ऑन पेपर लिहून देऊ शकतो.
तुमच्या मनातली किती जरी मोठी भीती असली, पाण्याची भीती, पालीची भीती, रक्ताची भीती, डेड बॉडीची भीती, आता कालपासून थोडंसं विमानात बसायची भीती वाटायला लागली बऱ्याच जणांना, कसलीही भीती असेल, ती भीती ब्रेक होणार आहे, कायमस्वरूपी ब्रेक होणार आहे का? रोहित गायकवाड म्हणताय सर उद्या नाव देऊ शकतो का? हे तुम्ही माझ्या टीमला विचारू शकता. मला माहित नाही किती नावं आलेली आहेत. फक्त 100 लोकांना मी तिथे इन्व्हाइट करतोय. मित्रांनो लक्षात घ्या, एप्रिल खूप लांब आहे आणि पहिलं हे जे सेशन असणार रिट्रीट, पहिलं जे सेशन आहे तेच फ्री असणार आहे. पुढच्या सगळ्या रिट्रीट ह्या पेड असणार आहेत. राईट, सगळ्या पेड असणार आहेत. कारण आता मी ऑन कॅमेरा रेकॉर्डिंग चालू आहे. तिकडलं जे हॉटेल आहे ते माझ्या सासऱ्याचं नाहीये. असतं तर मी तुम्हाला दररोज बोलवलं असतं. राईट, तिथे मला चार्ज पे करावं लागणार आहे. आय हॅव टू पे देअर. राईट, पण पहिल्या 100 लोकांना मी फ्रीमध्ये बोलवतो आहे. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल, आता इथे रेखाताई जगताप आहेत बारामतीवरून, किंवा अपर्णा चव्हाण मॅडम आहेत. ओके, आता ही मंडळी हे ज्या महिला वर्ग आहेत ना, हे काय एकटे येणार नाहीयेत, ते त्यांच्या हजबंड सोबत येणार आहेत. म्हणजे अपर्णा चव्हाण एक नाही तर 2 झाले, रेखाताई जगताप एक नाही तर 2 सीट झाले. लक्षात येत आहे? आता सीमाताई जर येणार, सीमा मॅडम जर त्यांच्या मिस्टरांसोबत येणार, सीमा झिंजुर्णे, राईट, झिंजुर्डे, तर एक नाही 2 होणार. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत येणार असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरचं पण नाव द्या. मित्रांनो माझे हात जोडून विनंती आहे, पार्टनर सोबत कंपल्सरी यायचं आहे असं नाहीये. काही जण बळबळ लग्न करून घेतील बिनकारणाचं, की नाही आम्हाला जोडीने बोलवले सरांनी, असं काहीही नाही. ओके, मी फक्त बारामतीच्या लेडीज क्लायंट्सला मी अलाव करतोय, कारण बारामतीवरून लोणावळ्याला यायचं आहे, कारण ते एकटे येऊ शकत नाही. कारण माझ्या बारामतीच्या, मला पण सवय लागली त्या अजितदादांसारखं माझ्या बारामतीला म्हणायचे. ओके, आमच्या बारामतीला, माझ्या बारामतीमध्ये जो महिला वर्ग जो येतो ना, आता हे अपर्णा मॅडम, चव्हाण मॅडम जे आहेत ना, ते साताऱ्यावरून बारामतीला येतात. त्यांना साताऱ्यावरून पुण्याला यायचं म्हणजे लांबून यायचं आहे. पुणे टू लोणावळा व्हेरी इझी, तुम्ही इझिली ट्रॅव्हल करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तरी सुद्धा ज्यांचे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, ओके, जे पहिले नावं देतील त्यांच्यासाठीच ते असणार आहे. त्यातल्या त्यात परत मला थोडे काही चेंजेस वाटले ते पुढे जाऊन चेंजेस करेल. फॉर द फर्स्ट 50च लोक मी म्हणेल, कारण 50 सोबत जर त्यांचे पार्टनर आले, नॉट कंपल्शन, कंपल्सरी नाही. काही जण लगेच उद्या फोन करून मला विचारतील, अहो सर काय तुम्ही पार्टनरला बोलवायला सांगितलंय, माझ्या नवऱ्यामुळे तर मला इथे यायची वेळ आली आहे, माझ्या बायकोमुळे तर मला इथे यायची वेळ आली आहे तुमच्याकडे. ओके, तर असं काही असेल तर आय एम नॉट अलाविंग यू. तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल, यू ओके विथ दॅट पर्सन, यू कॅन कम, अदरवाइज नो प्रॉब्लेम एट ऑल. क्लिअर? येस. चला, अजून काय प्रश्न असेल तर विचारू शकता. इफ यू हॅव एनी क्वेरीज. हॅलो सर. हा बोला. 10 मिनिटं माझा मुलगा आता ऐकत होता, 6वीला आहे तो, आणि तो बोलतोय. 1 मिनिट. येस येस. आपण जे विचार करतो तेच घडतं ना सर? तसंच आपण घडतो, बरोबर का? कॅमेरा चालू करू शकशील? येस सर. येस, आय वॉन्ट टू सी यू. क्या बात आहे. व्हॉट्स युअर नेम? आविष्कार विजय हिले. आविष्कार? अरे तुझ्या नावातच आविष्कार आहे बाळा. ज्या गोष्टींचा आपण विचार करतो ती गोष्ट सत्यात उतरते असं नाहीये. ज्या गोष्टींवरती विचार करतो आणि ज्या गोष्टींवरती आपला विश्वास असतो ना, ती गोष्ट सत्यात उतरते. मी मोठा होऊन क्रिकेटर बनणार हा विचार झाला, पण क्रिकेटर बनण्यासाठी दररोज सकाळी 4:30ला उठून तुला ग्राउंडवरती जावं लागेल, तुला मेहनत घ्यावी लागेल. लक्षात येत आहे? ऍक्शन घ्यावी लागेल आणि त्याच्यावरती मी आर्चरी करतो सध्या. आर्चरी करतो का? क्या बात आहे. तू जे करतोय त्याच्यावरती तुला विश्वास पाहिजे बाळा. ओके, विजय सर याला एकदा क्लिनिकला घेऊन या, मी त्याला प्रॉपर गाईड करेल. हो. Yes? थँक्यू सर, थँक्यू. क्या मी बात त्याला आहे, नाही क्या म्हणत बात होतो, आहे. पण नाही, सरांबरोबर मला बोलायचंच आहे. अरे विजयचा मुलगा आहे म्हणलं काय, विजयच असणार ना तो. असेच नावं ठेवले गेलेत का विजय? ओके, थँक्यू नावाला सर, पण थँक्यू. आता इथे बघा, नाव काय? दीपक. प्रश्न विचारतात की नाही दीपक? अरे नावातच असतं. सीमा, नाव काय? सीमा. नो लिमिट्स. अरे विचार बघा ना, आपल्या आई वडिलांनी आपले नावं असे का ठेवले असतील, कधीतरी विचार करा ना. हे की नाही? आपल्या नावाला पण महत्व आहे.
रेखा, ठीक आहे नाही, आहे महत्व हम्म, आहे. येस, त्याला घेऊन या एकदा. आय विल टॉक टू हिम अँड ही नक्की. हॅज अ स्पार्क. त्याचा स्पार्क दिसतोय तो. हा. हो हो ग्रेट, हो ग्रेट, ग्रेट. त्यांनी हट्ट केला. आणि कसं थँक्यू. आहे, आता हे त्याला लगेच क्लिक होणार नाही, त्याच्या अंडरस्टँडिंगच्या हे बाहेरचं आहे. आणि कसं असतं, लहान मुलांना आहे ना, आपण सांगण्यापेक्षा त्यांच्याकडून ऍक्टिव्हिटीज करून घेतले तर जास्त शिकतात ते. ग्रेट. नक्की नक्की आता सर मी माझ्या मुलांना शिकवण्याच्या भानगडीत पडणार नाही इथून पुढे. त्याला मी डायरेक्ट शेजारी बसवणार आहे, मी झूम घेतोय, बाबा तू बस, ऍटलीस्ट बघ. लक्ष देते. ओके सर. ग्रेट, थँक्यू. खूप छान. आणि एकदा मला परत एकदा त्याला दाखवा. बाय सर. आविष्कार, कधी येणारच बाळा भेटायला? आलो पप्पांसोबत एकदा. येस येस, ये. आय वुड लाईक टू मीट यू. या प्लीज. हं. चलो, बाय ग्रेट सर. ग्रेट ग्रेट. मोस्ट वेलकम, बाय. मोस्ट वेलकम. बाय चॅट बाय बॉक्स बाय मध्ये बाय बाय. येस, चॅट चॅट बॉक्स मध्ये बॉक्स. सर प्रश्न आला एक. सर, मी पुण्यात मिस्टर सोबत येऊ शकते का? पूजा. पूजा सरनेम काय आहे तुमचं इथे? तुमचं ओके. येऊ शकता, नो प्रॉब्लेम. फक्त काय आहे, कंडिशन्स काय आहेत, सगळ्या झूम अटेंड करा. 6 ते 7 टास्क आहेत ते कम्प्लीट करा. होतील तुमचे, ह्या 2 महिन्यात कम्प्लीट होतात. आणि तुमच्या 11 सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आपल्या संगीता मॅडमचे जे असतील काउन्सिलिंग कम्प्लीट करा. ओके. कारण 10वीचा सिलेबस जर समजून घ्यायचा असेल तर आपण 7वी 8वी 9वी पर्यंत पास होणं गरजेचं आहे. पूजा खताळ मॅडम, डेफिनेटली येऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. डेफिनेटली येऊ शकता. सर त्याच्यावरती क्वेश्चन आहे विचारा. अफर्मेशन संदर्भात. तर शॅल आय कम विथ माय पॅरेंट्स? शॅल आय कम विथ Sir- माय पॅरेंट्स? हिरेन, हिरेन, यू आर मोस्ट वेलकम. आय नो. सर हा, हॅलो बोला. सर, अफर्मेशन संदर्भात क्वेश्चन आहे एक चॅट बॉक्स मध्ये. ओके ओके, तो मी घेतला. वाचतो अगोदर. हिरेनच्या प्रश्नाला उत्तर देतो. हिरेन, यू आर मोस्ट वेलकम विथ युअर मॉम. यू कॅन कम विथ युअर मॉम अँड डॅड, नो प्रॉब्लेम. आयदर मॉम और डॅड. आयदर मॉम और डॅड, मम्मी किंवा पप्पा. राईट. येस. एक ट्रिप पण होईल ना तुमची, वन डे ट्रिप. सपोज मी म्हणेल 7 तारखेला इव्हेंट आहे, तुम्ही 6ला यायचं, सकाळी 7ला जॉईन करायचं, पूर्ण दिवस सकाळी पूर्ण एक दिवस तुमचं सेशनमध्ये जाईल, संध्याकाळी तुम्ही फ्री व्हाल, परत नाईटला थांबून सगळं एन्जॉय करून तुम्ही नेक्स्ट डे येऊ शकता, नो प्रॉब्लेम. सर, ॲफर्मेशन लिहायला तर फरक जास्त पडेल, लिहिल्या तर जास्त फरक पडेल. ओके, मी सकाळी रात्री 9 वेळा रिपीट लिहिते. ओके, नो प्रॉब्लेम. नेहमी लक्षात ठेवा, काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण बोलतो ना त्यावेळेस फुल कॉन्शियस नसतो, पण ज्यावेळेस आपण लिहितो ना त्यावेळेस आपलं 100% प्रेझेन्स तिथे असतो. कारण आपल्या सगळ्यात स्ट्रॉंग मेमरी कुठली असते? मसल्स मेमरी. ज्यावेळेस आपण आपल्या विचारांसोबत मसल्स ऍक्टिव्हेशन काहीतरी ऍक्टिव्हिटी देतो ना, तर त्याचा जास्त फायदा होतो. तर लिहिणं इज मोर गुड. ओके. येस, इट इज ऑलवेज मोर बेटर दॅन ओनली स्पीकिंग. बोलण्यापेक्षा ॲफर्मेशन. हा, लिहिता लिहिता तुम्ही पुटपुटत असाल तर हे अजून बेटर होईल, नो प्रॉब्लेम. ग्रेट. ओके, नितीश, माईकचा काही इश्यू आहे का? क्या आहे, जर एखादी गोष्ट आपण चांगली काही करायला चाललो असेल तर अडचणी खूप येतात. समजून घ्यायचं, जेवढ्या अडचणी जास्त येतील इथे काहीतरी माईकचा प्रॉब्लेम होईल, बॅटरी डिस्चार्ज होईल, सगळं काय काय होईल. सगळं जरी काही जरी झालं ना तरी मी थांबणार नाहीये, त्यामुळे टेन्शन घेऊ. माईक जरी बंद पडला, मी हात वर करून काहीतरी सांगेल तुम्हाला, पण थांबायचं नाही. ओके, चलो. नितीश, यू कॅन आस्क क्वेश्चन. कॅमेरा व्यवस्थित पकडा, मला फक्त तुमचं डोकं दिसतंय. नितीश. हा, नितीश, प्रश्न विचारताय का तुम्ही? ओके, ठीक आहे, चुकून झालं असेल अनम्यूट. उद्या नाव देऊ शकतो का? रोहित गायकवाड, तुम्ही क्लिनिकला येऊन माझ्या स्टाफशी डिस्कस करू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. मला जास्त फास्ट रिझल्ट मिळाला लिहिण्यामुळे. डेफिनेटली मिळणार आहे, डेफिनेटली मिळणार आहे. ओके, डेफिनेटली मिळणार आहे. मी स्वतः लिहित असतो. ओके, आय जस्ट कीप ऑन रायटिंग ना, कंटिन्युअसली माझं लिहिणं चालू असतं. ओके, सो यू हॅव टू राईट डाऊन. कंपल्सरी माझं लिहिणं हे चालू असतं. बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, यू कैन सी माय राइटिंग. ओके, स्टडी, डेट, टाइम सब यहाँ पे होता है, सब डेट के साथ होता है. मी काय अभ्यास केला, कोणता व्हिडिओ बघितला, आता मला माहित नाही की क्लिअर दिसतंय की नाही, नो प्रॉब्लेम. ओके, हे सगळं मी माझ्या डायरीमध्ये लिहित असतो.
आणि माझी डायरी जर बघितली ना तर कुणाच्या आजोबाला पण माझी हँडरायटिंग कळणार नाही, फक्त मलाच कळणार आहे. आणि माझी अपेक्षा तीच असते. आता हे माझे इम्पॉर्टंट नोट्स आहेत. हे झूम सेशन जे आपण हे जे आपण स्टार्ट करणार आहोत ना, झूम लाईव्ह, सेल्फ हिप्नोसिस, हेट्रो हिप्नोसिस, त्याच्या ह्या सगळ्या नोट्स आहेत, यू कॅन सी. तर हे रायटिंग आहे. आणि गाईज ह्याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही लिहिता ना त्यावेळेस तुम्ही तुमची मसल्स मेमरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता, त्यामुळे याचा जास्त फायदा होतो. लिहित राहा, कीप रायटिंग. ग्रेट. चला, अजून काही नेक्स्ट क्वेश्चन असतील तर विचारू शकता. 369 फॉर्म्युला कसा आपण वापरू शकतो सर, थोडं एक्सप्लेन करू शकाल? तर टाइम खूप मी झालाय तुम्हाला सर. एक सांगू का? नाही, आपला पूर्ण टॉपिकच त्याच्यावरती आहे. तुम्हाला 2 ते 2.5 तासामध्ये मी ते शिकवणार आहे. नो प्रॉब्लेम, डोंट वरी. फुल टॉपिकच त्याच्यावरती असणार आहे. ओके दीपक, त्यामुळे डोंट वरी. बऱ्याच गोष्टी शिकायच्या. 939 शिकायचं आहे. स्पायरल दिले ना तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये, ते गोल 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 गोल, राईट? तर ते सगळं आहे. डोंट वरी, पुढे आहे. आज जो आपला टॉपिक झाला अंतर्मनाच्या 11 नियमापैकी आपण 3 नियम शिकलो, फर्स्ट, सेकंड, थर्ड. याबद्दल तुमचे काही क्वेरीज असतील, यू कॅन आस्क. खूप छान वाटतंय तुम्ही सगळे इथे येताय, झूम सेशन्स अटेंड करता आहात, रेग्युलरली अटेंड करता आहात. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक सांगतो, आपल्या भारताचं एक दुर्दैव आहे. भारतामध्ये जी गोष्ट फ्रीमध्ये मिळते त्याची व्हॅल्यू नसते. आपण आपल्या घरात जेवत असेल तर प्रत्येक, काय म्हणूयात आपण, की कधीच आपलं जेवण वाया जाऊ देत नाही. परंतु कुठे लग्नात गेलो, कुठे काय गेलो तर वाया जातो इनडायरेक्टली, राईट? तर सांगण्याचा अर्थ काय, हे सेशन जे झूम आपण घेतो हे तुमच्यासाठी फ्री नाही आहे. तुम्ही मला तुमच्या आयुष्यातले 2 तास, 1.5 तास देतायत. मी माझ्या आयुष्यातले 1 ते 1.5-2 तास तुमच्यासाठी देतोय. आणि फक्त मी एकटा देत नाही, माझी सगळी टीम तुमच्या ह्या सेशनसाठी असतात, राईट? तिथे रवी सर त्या दुसऱ्या लॅपटॉपवरती तिथे मॅनेज करतायत. म्हणजे हे सोपं नाही आहे. दिवसभर सेशन सगळं देऊन सुद्धा संध्याकाळी परत हे देतोय. त्याच्या मागचं कारण एक आहे, दिल्याने वाढतं. त्यामुळे जो कुछ भी हम देते ना, हम बस यहाँ से देते, राईट? सो कीप एन्जॉईंग. चला, अजून काय प्रश्न असतील तर विचारा, अदरवाइज आपण थांबे. तन्वी बेटा, यू वॉन्ट टू आस्क सम क्वेश्चन? यू हॅव रेज्ड युअर हँड. हॅलो. तन्वीचा कालचा एक फीडबॅक काय होता माहिती आहे का? तन्वीने कालच गेल्या आठवड्यामध्ये ऍडमिशन घेतलंय तन्वीने. ही तन्वी छोटी मुलगी आहे, मला वाटतं 11-12 वर्षाची असेल. जाताना ती तिच्या आईला म्हणते, डॉक्टर खूप हुशार आहेत बरं का, आतापर्यंत मी कधीच कुणाचं ऐकलं नाही, पण डॉक्टरांनी मला कन्व्हिन्स केलं, खरंच आई डॉक्टर हुशार आहेत. ओके, ती तिची मम्मी पण, आय थिंक मम्मी पण आहे आज झूम सेशन. मॅडम बरोबर ना? सोनाली मॅडम तुम्ही आहात? तन्वी मम्मी आहे बेटा? सर. आणि मला सांगायला आवडेल, हो सर. सोनाली मॅडम सुद्धा हिप्नोटिस्ट आहेत बरं का. म्हणजे तन्वीची मम्मी सुद्धा हिप्नोटिस्ट आहे, त्या सुद्धा प्रॅक्टिस करतात, छान प्रॅक्टिस करतात त्या सुद्धा. पण कसं असतं माहितीये का, कधी कधी घर की मुर्गी दाल बराबर, राईट? होतंय की नाही असं? हो येस. सर. पण तन्वीनी खूप छान म्हणजे जज केलं की अहो, सर हुशार आहेत. आणि आहेतच मुळात हुशार सर. हा तन्वी बेटा, क्वेश्चन विचार. सर, येस. मेन म्हणजे मी 11 वर्षाची नाही, 17 वर्षाची. किती वर्षाची आहेस? 18? 17. 17. ओके, नो प्रॉब्लेम. संतूर. आणि मला हे येस, बोल विचारायचं बेटा. होतं, आता माझे एक महिन्यात नाही 10 दिवसातच बोर्ड आहेत. आणि म्हणजे मी आता बोर्ड साठी काय सूचना घेऊ शकते स्वतःसाठी, म्हणजे? एक लक्षात घे, मी तुला एक सांगतो. ओके, डू यू बिलीव्ह इन फास्ट और डू यू बिलीव्ह इन द क्वालिटी? क्वालिटी. इफ यू वॉन्ट क्वालिटी, एक्झाम जवळ आल्यानंतर मला असं वाटतं पर्सनली की तुम्ही नवीन नवीन काही एक्स्ट्रा काही वाचण्यापेक्षा ना, जे काही वाचलं आणि त्याची रिव्हिजन प्रॉपर करा. मेमरीचा एक मंत्र आहे. मेमरीमध्ये काय होतं माहिती आहे का, मेमरीमध्ये तुम्ही जे वाचताय ते प्रॉपर रजिस्टर होणं गरजेचं आहे. रजिस्टर झाल्यानंतर ते प्रॉपर स्टोअर होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर एक्झाममध्ये ते रिकॉल होणं गरजेचं आहे. तुम्ही घाई गडबडीमध्ये, इफ यू आर रिडिंग इट विन व्हेरी हस्टल बस्टल, देन यू विल नॉट रिकॉल ॲट द एक्झाम, इन द एक्झाम हॉल. टू अंडरस्टँड? याला मराठीत काय म्हणतात माहिती आहे का? एक ना धड भाराभर चिंध्या. इथेच आपण चुकतो, राईट? वेळ कमी असेल, स्मार्ट स्टडी करा, नो प्रॉब्लेम. मग ऍक्च्युली आपण वी हॅड टू स्टार्ट द स्टडी फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ द स्कूल.
पण आता आपण तो एक वी मेड अ ब्लंडरशिप, राईट? मग आता इथे काय करावं लागेल, जे दिवस राहिले त्याच्यामध्ये प्रॉपर प्लॅन कर, पण जास्त स्वतःला ताण देऊ नकोस. देर इज अ लिमिट. हं. यू कॅनॉट क्रॉस युअर सिलिंग पॉईंट. जे अगोदर वाचलंय त्याची येस. प्रॉपर रिव्हिजन कर. नाही तर असं नको व्हायला की तुला खूप काही येत होतं. हे नेहमी होत असतं विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आफ्टर कमिंग आउट ऑफ एक्झाम हॉल, देन यू से टू युअर सेल्फ, या आय हॅड नोन दॅट, आय न्यू दॅट, मला ते माहिती होतं. नंतर माहिती होऊन काहीच फायदा नाही, राईट? माझा एक हं. एकदम असं माझा स्टाफ मधला एक साताऱ्याचा एक मुलगा होता. त्याला मी नेहमी म्हणायचो की बाबा तू गाडी हळू चालव, हळू चालव. तो ऐकत नसायचा. एकदा गाडीवरून तो पडला. त्याला काही लागलं नाही, पण त्याच्या मागे जो बसला होता त्याचा पाय मोडला. पाय मोडला. आता मला सांगा, एकदा पाय मोडल्यानंतर नंतर आयुष्यभर जरी गाडी हळू चालवली तर त्याचा काय फायदा होईल का? नाही होणार. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचं, आयुष्याचा एक मंत्र लक्षात ठेवा, फॉर द excellent student there is no holiday means learning new things. There is no holiday till end of the life. We always have to learn different things. I'm not talking about books knowledge only. There is a social knowledge, soft skill knowledge, personality development knowledge, public speaking knowledge, convincing knowledge, lots of things. सगळ्या गोष्टी आहेत. परत मी तुझ्या उत्तराकडे येतो. रजिस्टर व्यवस्थित झालं पाहिजे, स्टोअर व्यवस्थित झालं पाहिजे, रिकॉल व्यवस्थित झालं पाहिजे. मग तुला ते एक्झाम मध्ये प्रॉपर आठवेल. जास्त ओढाताण करू ओके. नकोस. हं. ज्या ज्या शब्दासमोर फास्ट हा शब्द लागतो ना तिथे लॉसच आहे. फॉर एक्झाम्पल फास्ट फूड, हं. बरोबर ना? फास्ट मीन्स स्पीड, देर इज अ लॉस. आपण फास्ट मध्ये जर वेट लॉस करायला गेलो आणि जेवढा वेट लॉस होतो ना त्याच्या डबल ट्रिपल ते परत गेन होतं. देर इज अ सिस्टीम, हं, हं. देर इज अ प्रोसेस, देर इज अ सिक्वेन्स. गेटिंग, तन्वी? सी, येस तुला सर. काउन्सिलिंग मध्ये संगीता मॅडम प्रॉपर गाईड करतील. यू कॅन आस्क हर. शी इज व्हेरी ओके. एक्सलेंट इन दिस. शी विल गाईड. या, चलो नेक्स्ट क्वेश्चन. थँक यू किती सर. छान प्रश्न विचारला बघा तन्वीनी. मला सांगा, तुमच्या मोस्ट वेलकम, माय प्लेजर. तुमच्या घरात जर विद्यार्थी असेल तर तुम्ही प्रॉपर गाईड करू शकाल की नाही त्यांना? यू कॅन गाईड देम. त्यामुळे लहान मुलांना सुद्धा कमी समजू नका. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की काय, यंगस्टर्स आर द रिअल विजन ऑफ अवर नेशन, राईट? यंगस्टर कॅन क्रिएट द हिस्ट्री. यंगस्टर्स आर द फ्युचर ऑफ अवर इंडिया, अवर नेशन. त्यामुळे कधीही मुलांना कमी समजू, ऍटलिस्ट एआयच्या जमान्यात लहान मुलांना कमी समजू नका, राईट? येस, चलो ग्रेट. आता तन्वी म्हणते, बघ मम्मी सर तुला बोलतात. असं काही नाही हा तन्वी, नाही तर उद्या मम्मी माझ्याशी भांडते. येस, चलो ग्रेट. एनी क्वेश्चन? थँक्यू सोनाली मॅम. हा, चलो एनी क्वेश्चन? मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, बरोबर आपण 9 वाजता चालू केलं. आता 11 वाजत आलेले आहेत. 1 मिनिट बाकी आहे. बघता बघता 2 तास गेले. लक्षात नाही आलं की हाऊ वी आर एन्जॉईंग दिस लर्निंग्स. किती जणांना वाटतं खरंच हे तुमच्यासाठी व्हॅल्युएबल नॉलेज आहे? तुमच्या नॉलेजमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड होत आहे? किती जणांना वाटतं? चॅट बॉक्समध्ये आय टाईप करा. टोटल 44 लोक होते, आता 28 लोक राहिलेत. पेशन्स खूप महत्वाचे आहेत. आता कदाचित जे काही जण लिव्ह झाले असतील ग्रुपमधून ते रील्स बघत असतील. रील्स लाईफ अँड रिअल लाईफ दोन्ही वेगळे. मी तुम्हाला रिअल लाईफ बद्दल सांगतोय. एखाद्या दिवशी कमी रील्स बघितले काही फरक पडणार नाही, पण झूम सेशन नाही अटेंड केलं की बरंच काही फरक पडेल. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे आय 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 येत आहेत. आय रिअली थँक्यू फ्रॉम माय हार्ट. यस, चलो आता एक्झॅक्ट 11 वाजलेले आहेत, राईट? ओके, 1100 11 वाजलेले आहेत. तर आपण थांबूयात. आणि मला असं वाटतं की उद्याच्या सेशनबद्दल तुम्हाला दुपारी 11 वाजेपर्यंत अपडेट्स येतील, कारण कदाचित उद्या रवी सर नाही आहेत. ओके, देर इज माय फादर्स बर्थडे टुमॉरो. मी आहे पुण्यात तुमच्यासाठी, बट रवी सर इज नॉट देअर, तर इव्हेंट ऑर्गनाईज करायला थोडा प्रॉब्लेम होतो. हे सगळं ऑर्गनाईज करावं लागतं. यू कॅन सी ते लाईट्स अँड हे सगळं, कॅमेरा, माईक, हे सगळं सिस्टीम उभं करावं लागतं. हे वाटतं एवढं सोपं नाही आहे. उद्याबद्दल आय एम नॉट डॅम शुअर. जर झालंच तर तुम्हाला उद्या मॅसेज येईल.
सेशन असेल तर मेसेज येणार आहेत, सेशन्स नसतील तर मेसेज येणार नाही. मेसेज नाही आलं तर समजून घ्यायचं देर इज नो सेशन, पण डिरेक्टली आपण नेक्स्ट वीकमध्ये मंगळवारी किंवा बुधवारी आपण भेटूयात. फाईन. मेसेज नाही आला तर समजून घ्या सेशन नाही आहे. मेसेज आला तर यू आर वेलकम. राईट. टुमॉरो इज माय डॅड्स बर्थडे अँड डे आफ्टर टुमॉरो रवी सर's बर्थडे इज देअर. यू कॅन विश हिम टुडे in advance. Okay, Ravi sir means I hope you know the mastermind of this every Asmita hypnotherapy, this glory things, right? Happy birthday Ravi sir in advance. Ravi sir is also there in this room, Zoom session मध्ये आहेत. Thank you Ravi sir. I am thanking all behalf of you. Great. Ravi sir is there. Ravi सरांनी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. You can thank, you can wish him. क्या बात है. हॅपी बर्थडे रवी सर. थँक्यू एव्हरीवन. रामासोबत लक्ष्मण असतोच ना नेहमी, राईट. रवी सर तिकडल्या रूममध्ये बघा, यू कॅन सी बारामती पुण्याचे सगळे जे क्लायंट्स आहेत, रवी सर इज इन रिसेप्शन एरिया. मी इथे माझ्या केबिनमध्ये आहे, राईट. उद्या माझ्या पप्पांचा बड्डे, परवा रवी सरांचा बड्डे. एवढं दिवसभर काम करून सुद्धा एवढं डेडिकेटेडली ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इट इज नॉट दॅट मच इझी गाईज. आणि म्हटलं जातं ना, इफ यू आर बिझी एव्हरीथिंग इज इझी, अँड इफ यू आर लेझी नथिंग इज इझी, राईट. सो आपल्या सर्वांकडून रवी सरांना त्यांच्या वाढदिवसासाठी आपण ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊयात. आय एम नॉट शुअर की उद्या आपलं सेशन होईल की नाही, पण जर डायरेक्ट मंगळवारी सेशन होणार असेल तर त्याच्या अगोदर रवी सरांचा बड्डे होऊन जाईल. रवी सर, विशाल खरच सर, बाकी बरेच जण तुम्हाला विश करतायत. सगळ्यांच्या ब्लेसिंग्स तुमच्या सोबत आहेत. थँक्यू थँक्यू ग्रेट थँक्यू एव्हरीवन. ग्रेट ग्रेट ग्रेट. क्या बात है. व्हेरी नाईस. ओके. तर उद्या रवी सर आहेत. पुणे टीम आपण इथे सेलिब्रेट करूयात. ठीक आहे, उद्याचं बघूयात कसं होतंय. अदरवाईज आय एम देअर विथ यू, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चला, 11:03 झालेली आहेत. आपल्याला फॅमिली आहे, राईट. तर गाईज, अजून माझं 1 ते 1.5 तास अभ्यास पण आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, राईट. सो नेवर कॉम्प्रोमाइज विथ युअर इथिक्स, युअर व्हॅल्यूज, युअर स्टडी. ओके, चला भेटूयात आपण उद्या किंवा मंगळवार किंवा बुधवारी. तुम्हाला सगळे मेसेज ग्रुपला येईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय अँड गुड नाईट. टेक केअर. बाय. गुड नाईट.